हा रिपॉझिटरीमध्ये ठेवतो मी एका प्रोजेक्ट म्हणजे ॲक्सेसिबल असेल सगळ्यांना. ओके. कोडफस्टच्या गिटहबवर टीम सिंक रिॲक्ट नावाचा रिपॉझिटरी आहे. त्याच्यात जो काही कोड आता करू आपण तो पुश करेल मी त्याच्यात. लिंक पाठवून ठेवून तुम्ही. ओके. सो आता जेव्हाही आपण आपला प्रोजेक्ट सुरू करतो राईट, आपल्याला दोन गोष्टी पॅकेजेस वगैरे जे लागतात ते पहिले इन्स्टॉल करून घ्यायचे. सगळ्यात पहिला पॅकेजेस लागतं, आपला एक्झॉइस लागतोच आता एपीआय कॉल करायचं असेल राईट. त्याच्या यादी आपल्याला बूटस्ट्रॅप लागतं राईट. सो बूटस्ट्रॅप हा पॅकेज पहिले इन्स्टॉल करून घेऊया. बूटस्ट्रॅप नंतर आपला एक्झॉइस लागतंच एपीआय कॉल करायचे आहे तर. त्यानंतर आपल्याला ऑब्व्हियसली राउटिंग करायची आहे तर रिॲक्ट राउटर डाम हा सुद्धा पॅकेज लागतो. तो सुद्धा इन्स्टॉल करून घेऊया. जसे जसे पॅकेज इन्स्टॉल करतो पॅकेज डॉट जेसनमध्ये त्यांची एक 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 एंट्री ॲड होत जाते. बघा दोनची एंट्री ॲड झाली. आता रिॲक्ट राउटर डाऊन करेल तर ते ते पण एक एंट्री ॲड होऊन जाईल पॅकेज डॉट जेसनमध्ये. आणि हे जेवढे पॅकेजेस आहेत ते कुठे डाउनलोड होतात, नोड मॉड्यूल फोल्डरमध्ये. ठीक आहे. आता आपल्या ॲप कंपोनंट, सध्या आपला ॲप कंपोनंट हा काय असतो, पॅरेंट कंपोनंट असतो. प्रोजेक्ट रन करून घेऊया. ठीक आहे. हा एक्झिस्टिंग कंटेंट आहे तो हा रिमूव्ह करून टाकूया. त्यानंतर एस आर सी फोल्डरमध्ये जस्ट आपण एक फोल्डर क्रिएट करूया. याच्यात आपण आपले सगळे कंपोनंट्स ठेवणार आहोत. जस्ट बाहेर ठेवण्यापेक्षा एक जस्ट फोल्डर क्रिएट करून त्याच्या आतमध्ये सगळे कंपोनंट्स ठेवूया. कंपोनंट्स, राईट क्लिक, पहिला कंपोनंट क्रिएट करूया. आता आपला जो प्रोजेक्ट आहे राईट, सो प्रोजेक्टमध्ये काय काय आहे आपल्या सिंक. ठीक आहे. एम्प्लॉईचं पेज असणार आहे, एक डॅशबोर्डचं पेज असणार आहे. त्यानंतर ॲडव्हान्स जेवढे जेवढे पेजेस आहेत तेवढे आपण कंपोनंट क्रिएट करतो राईट. सो पहिलं कंपोनंट क्रिएट करूया डॅशबोर्डचं. डॉट जी एस आर एस सी डॅशबोर्डचा कंपोनंट क्रिएट झाला. त्यानंतर एम्प्लॉईचा एम्प्लॉई डॉट जी एस. त्यानंतर अटेंडन्स, जे एम्प्लॉई क्रिएट करू त्यांची अटेंडन्सचा पण डेटा ठेवायचा आहे. त्यानंतर सॅलरी ॲडव्हान्स. राईट. आपल्याला माहिती आहे आपण या कंपोनंटमध्ये नथिंग बट कराड ऑपरेशन करणार आहोत, पण नावं ते एम्प्लॉय क्रिएशन, अटेंडन्स क्रिएशन असे नावं नाही द्यायचे. पेजेसचे नावं प्रॉपर असले पाहिजे, कंपोनंटचे नावं प्रॉपर असले पाहिजे. त्या कंपोनंटच्या नावावरनं समजलं पाहिजे हां अटेंडन्स कंपोनंटमध्ये सगळे अटेंडन्सचे ऑपरेशन आहे राईट. डॅशबोर्डमध्ये आपण काहीतरी डेटा दाखवणार आहोत असं. राईट. कंपोनंट झालं. त्याच्यानंतर लिव्ज, लिव्सचा पूर्ण रेकॉर्ड ठेवण्यासाठी हा कंपोनंट असेल. त्यानंतर आपला कंपोनंट राहील सॅलरी वाउचर डॉट जी एस, हा लास्ट कंपोनंट. ओके. आपले सगळे कंपोनंट आपण क्रिएट केले. कंपोनंट क्रिएट झाल्यानंतर दुसरी स्टेप्स काय असते, आपल्याला राउटिंग क्रिएट करायचे राईट. सो ॲप डॉट जी एसमध्ये पहिले आपल्याला राउटिंग क्रिएट करायचे. सो ब्राउझर राउटर, त्याच्या आतमध्ये आपल्याला पहिले राऊट्स क्रिएट करायचे आहे. सो राऊट्स, त्याच्या आतमध्ये राऊट. ठीक आहे. पाथ, आपल्या राऊटचं नाव स्लॅश लेटचे आता जेवढे आपण राऊट बनवले तेवढ्यांचे नाव. पहिला आपण एक एमटी बनवतो आणि ते काय आहे, एलिमेंट इज इक्वल टू
कर्ली ब्रॅकेट आपल्या कंपोनंटचं नाव. सो समजा माझं URL मध्ये राऊट काहीच नाही आहे, सो आपण डॅशबोर्ड हा कंपोनंट ओपन करणार आहोत. काय चुकलं याच्यात? एलिमेंट नंतर काय देतो आपण? तर सांगा की सजेस्ट नाव ऑटोमॅटिक. बरोबर आहे सर. सर कधी कधी सजेस्ट करेक्ट नाही आहे. होत सर ते. सजेस्ट का बरं नाही होत आहे? इम्पोर्ट इम्पोर्ट नाही आला आणि हा अवेलेबल दाखवतोय. इम्पोर्ट टाकून देऊया. फ्रॉम कुठून पाहिजे आपल्याला? ./component/dashboard. ठीक आहे. हा एक राऊट झाला, हा डिफॉल्ट राऊट झाला जिथे आपली पाथमध्ये काहीच URL नाही आहे. असेच बाकीचे क्रिएट करून घ्यायचे. डॅशबोर्ड झाला. मग लागेल आपल्याला अटेंडन्स. हा बरं सजेस्ट नाही करताय. बंद करून परत चालू करून बघतो. ठीक आहे. इम्पोर्ट टाकून देऊया. कंपोनंट नंतर डॅशबोर्ड नंतर अटेंडन्स, एम्प्लॉई, सॅलरी ॲडव्हान्स, सॅलरी वाउचर आणि लिव्हचा कंपोनंट. अटेंडन्स आणि पाचचं पण नाव अटेंडन्स. त्यानंतर एम्प्लॉई, पाचचं नाव एम्प्लॉई, सॅलरी ॲडव्हान्स, सॅलरी हायफन ॲडव्हान्स ठेवतो मी माझ्या मेनूचं नाव, सॅलरी वाउचर आणि लास्टवाला लिव्स कंपोनंट. ओके. एक्सपोर्ट डॅशबोर्ड वॉज नॉट फाउंड. पाथ चुकलाय का? कोणाच्या याच्यात बघा बरं, असाच पाथ आहे ना की डायरेक्ट आहे? सर हे कर्ली ब्रॅकेट मध्ये नसते वाटते, जे डॅशबोर्ड वगैरे इम्पोर्ट नंतरचे लिहितो ना आपण ते. हो ओके. सर, करले पाहिजेच नाही. कुठे error येत आहे आता? चेक द रेंडर मेथड ऑफ ॲप. Report or undefined. Wait. बघून घेऊया. ब्राउझर राउटर राउट्स आणि राउट एलिमेंट इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट.
तर नाही केलं आपण वेगळं. ठीक आहे. लास्ट ॲपनी काय झालं होतं? ओके. आता बूटस्ट्रॅप इन्स्टॉल केला त्यानंतर आपल्याला इंडेक्स डॉट जी मध्ये बूटस्ट्रॅपची आपल्याला एंट्री टाकावं लागते, राईट? सो त्या एंट्री टाकून देऊया इंडेक्स डॉट जी मध्ये. फ्रॉम चेक करा बरं, कोणी नोड मॉडेल पासून आहे की डायरेक्ट बूटस्ट्रॅप पासून आहे? फुटस्टेप पासून आहे सर डायरेक्ट. बूटस्ट्रॅप स्लॅश टेस्ट स्लॅश CSS स्लॅश bootstrap डॉट min डॉट JSS काहीतरी असेल. काय इथे बूटस्ट्रॅप लिहावं लागतं? हो सर. असं आहे? नाही सर, फक्त इम्पोर्ट आणि link ते फ्रॉम नाही सर. फ्रॉम नाही. असं असं आहे का? येस सर. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपल्याला नाव बार लागेल, राईट? सो बूटस्ट्रॅप IO आता थोडंसं याच्यात चेंज बघा. हा जो नॅवबार आहे हा इथेच ठेवला पाहिजे जरुरी नाही आहे, हा आपण वेगळ्या कंपोनंटमध्ये पण ठेवू शकतो. ओके. सो आता मी सध्या काय करतोय, फक्त नॅवबार ठेवण्यासाठी म्हणजे माझा जो हेडर आहे तो ठेवण्यासाठी मी दुसरा कंपोनंट क्रिएट करतो. सो राईट क्लिक, याला म्हणतो मी हेडर डॉट JS आणि माझा जो नॅवबार आहे तो मी माझा फक्त तिथे ठेवतो. म्हणजे जस्ट आपला कोड सेपरेट सेपरेट होत जातो. RSC इथे माझा नॅवबार आला. क्लास नेम रिप्लेस करूया. ठीक आहे. आता या हेडर मध्ये काय झालं, माझा नॅवबार आला. सो हा हेडर कंपोनंट मला काय करायचं आहे, माझ्या ॲप डॉट JS मध्ये जिथे हा स्टॅटिक टाकला होता तिथे यूज करायचा आहे. सो इथे हेडर आता सजेस्ट करतोय वन अँड द सेम थिंग झालं. फक्त आपण काय केलं, तो जो आपण नॅवबार इथे ठेवायचो तो फक्त मी वेगळ्या कंपोनंटमध्ये टाकला आणि तो कंपोनंट लोड केला आता. सो यू कॅन सी वन अँड द सेम थिंग झालं. त्यानंतर हेडर डॉट JS मध्ये आपल्याला काय करायचं, आता href काढून आपल्याला इथे काय टाकायचं असतो, एलिमेंट सॉरी फक्त अँकर टॅगच्या जागी आपण लिंक घेतो, राईट? सो लिंकला पण एक आपलं इनपुट लागतं, ते ऑटोमॅटिकली आलं आहे टू. त्यानंतर टू मध्ये आपल्याला आपल्या राऊटचं नाव, सो लेट्स से आपला पहिला एम्प्लॉई राऊट असेल. टू असतं की काय असतं? डबल सॉरी, कर्ली ब्रेसेस नाही डबल. अच्छा. क्लास नेम, हा जो क्लास आहे तो इथे लावूया, एम्प्लॉई. चेक करूया लोड होतं की नाही का. ठीक आहे. URL तर चेंज झाली आहे पण सध्या कंपोनंटमध्ये काहीच नसेल.
काय टाकून बघूया इथे. ठीक आहे. असेच बाकीचे राऊट क्रिएट करून घ्यायचे. लेट्स कॉपी पेस्ट. अटेंडन्स, त्यानंतर सॅलरी ॲडव्हान्स, त्यानंतर लिव्स, त्यानंतर सॅलरीचं वाउचर, सगळ्यात लास्टवाला कंपोनंट. अटेंडन्स, ॲडव्हान्स, लिव्स आणि वाउचर. ओके, URL चेंज होते, सध्या काही आहे नाही म्हणून ते दिसत नाही. एवढा कोड झाला. आता एक कंपोनंटवर काम चालू करूया. सगळ्यात पहिले मला एम्प्लॉय क्रिएशनच्या कंपोनंटवर काम करावं लागेल. राईट, सो एम्प्लॉई कंपोनंटमध्ये. आता जेव्हाही तुम्ही कोणत्या कंपोनंटचं क्रड करता ना, थोडंसं लक्षात ठेवा, प्रत्येक कंपोनंटमध्ये काही गोष्टी फिक्स असतात. टेबल असतो, बाजूला फॉर्म असतो, तो फॉर्म मॉडेल पॉपअपमध्ये असू द्या किंवा बाजूला एखाद्या ड्यूमध्ये असू द्या. राईट, सो नॉर्मली कोणताही समजा प्रोजेक्ट असेल ना, आपला जो स्ट्रक्चर असतो प्रत्येक पेजेसचा स्ट्रक्चर तो सेम असतो. आता कुठे मॉडेल पॉपअप असतं ना, कुठे बाजूला दाखवतो फॉर्म, असं नसतं. एक तर मॉडेल पॉपअप असेल तर, नाही तर बाजूला दाखवतंय किंवा नवीन पेजमध्ये जरी फॉर्म असेल तरी, पण सगळीकडे स्ट्रक्चर सारखं असतं. आता जस्ट आपल्याला प्रॅक्टिस करायची, UI तितकं फोकस नाही करायचं, पण आपल्याला लवकर कोड पण झाला पाहिजे, UI डिझाईन करण्यात वेळ नाही गेला पाहिजे. सो एक स्ट्रक्चर कोणतं तरी बनवून घ्यायचं. राईट, सो सध्या आपण जे आपण नॉर्मली यूज करतो कार्डचं स्ट्रक्चर ते करून घेऊया. सो डिव क्लास नेम, रो, डिव क्लास नेम, कॉल 8 मध्ये मी माझं काय ठेवतो, लिस्ट ठेवणार. त्याच्यात त्याच्या आतमध्ये पण मला कार्ड लागणार. डिव क्लास नेम कार्ड, डिव क्लास नेम कार्ड, हेडर, BG सक्सेस. कार्ड हेडरच्या खाली मला लागेल कार्ड बॉडी. ठीक आहे. त्यानंतर कॉल 8 झालं, उरलेले कॉल 4 आहे. राईट, सो हे स्ट्रक्चर कॉपी पेस्ट करतो. आता तुम्ही हा व्हिडिओ कशासाठी करतोय, आपण कशासाठी सोबत करतोय, की मी कसं करतो, मी किती स्पीडनी करू शकतो, जस्ट कॉपी पेस्ट काय करायचं ते लक्षात ठेवा. आता हा एवढा कोड माझा झालाय, परत आता डिव कॉल 8 4 हाताने लिहायचं ना, परत एवढं करण्यापेक्षा हे ऑलरेडी आहे ना माझ्याकडे, याला कॉपी पेस्ट कराय आणि इथे कॉल 8च्या जागी फक्त 4 करा. झालं तुमचं स्ट्रक्चर रेडी. इथे आपल्याला जे आपलं टायटल दाखवायचं ते, सो आपला टायटल काय, जसं एम्प्लॉई आहे तर एम्प्लॉई लिस्ट, आणि इथे काय करणार आपण, न्यू एम्प्लॉई क्रिएट करणार आहे. सो त्या हेडरला नाव न्यू एम्प्लॉई. आता हा जो बेसिक स्ट्रक्चर आहे, राईट, हा प्रत्येक जागी लागणार आहे. सो आपण एक काम करू शकतो, याला कॉपी करायचं आणि सगळ्या कंपोनंटमध्ये आधी हे टाकून द्यायचं बेसिक स्ट्रक्चर, डॅशबोर्डमध्ये नाही. लिव्स, सॅलरी ॲडव्हान्स आणि सॅलरी वाउचर. ओके, आता फक्त काय करायचं तुम्हाला, मग वाटलं जेव्हा काम करू तेव्हा हे लेबल वगैरे चेंज करू. जो जो बेसिक कोड आपला झाला तो कॉपी पेस्ट करून ठेवून द्यायचा, म्हणजे तुम्हाला परत हाताने लिहा आणि त्याच्यात UI मध्ये वेळच नाही जात. त्यानंतर कार्ड बॉडीमध्ये, आता जे आपण त्या दिवशी डिसाईड केलं होतं की काय काय स्टेप्स असतात, की जेव्हाही एका कंपोनंटवर आपण काम करतो काय स्टेप असल्या पाहिजे. त्या आपल्याला स्टेप्स डिसाईड केल्या होत्या, की जेव्हाही कोणत्या कंपोनंटवर आपण क्रड करतो तर काय स्टेप असल्या पाहिजे. राईट, पहिले आपण UI डिझाईन म्हटलं तर UI डिझाईनचं बेसिक काम केलं आपण. त्याच्यात आता काय टेबल बनवायचा राहिला आहे. राईट, सो टेबल बनवून घेऊया. टेबल, टी हेड, TR, त्याच्या आतमध्ये TH. राईट, आपल्याला टेबलमध्ये जे API कडून जरी 10-12 फील्ड येत आहे, 20-25 फील्ड येत आहे, आपण टेबलमध्ये जास्ती दाखवत नाही. सिरियल नंबर दाखवतो पहिला. आता एम्प्लॉयची लिस्ट आहे, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID आणि सिटी दाखवून देऊया. ठीक आहे, हे झालं माझं स्टॅटिक.
त्यानंतर मला फॉर्म पण लागेल, राईट. सो फॉर्मचा आपण HTML मी ऑलरेडी काढून ठेवला होता. हा HTML आहे फॉर्मचा. याला ह्या बाजूच्या कॉल फोर मध्ये टाकून ठेवूया. प्रत्येक वेळा सवय टाका की तुम्ही फॉर्मॅट सिलेक्शन करताय, म्हणजे कोड दिसला प्रॉपर तर ते लक्षात तरी येतं काही मिसिंग होत असेल. हा आपला बेसिक UI रेडी झाला. सेव्ह करून चेक करूया. ठीक आहे. बाजूला फॉर्म आला, इथे आपण टेबल लावणार आहोत. टेबलला क्लासेस राहिले, राईट. सो टेबलला क्लास टेबल बॉर्डर, म्हणजे तो फुल स्क्रीन घेऊन घेणार. ओके. आता हे एवढं बेसिक झालं. आता हे सेंटर का बरं येतंय, तर आपण जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट करतो तेव्हा app.css मध्ये एक क्लास असतो टेक्स्ट अलाइन सेंटर, त्याच्यामुळे ते येतं. तर रिमूव्ह करतो मी सगळं. ठीक आहे. आता प्रॉपर अप्लिकेशन दिसतंय. आता नेक्स्ट स्टेप काय करायची होती आपल्याला. UI झाला आपला, राईट. त्याच्यानंतर व्हेरिएबल्स क्रिएट करायचे. आता ह्या एम्प्लॉईचा जर तुम्ही API बघितलाय तर या एम्प्लॉईच्या क्रिएटच्या API मध्ये बघा, फक्त एकच प्रायमरी की आहे, दॅट इज EMP ID. बाकी काहीच नाही. ॲज इट इज इनपुट फील्ड आहे, कोणतीच फॉरेन की नाही, राईट. सो तुम्हाला काय करणार, फक्त 2 व्हेरिएबल लागणार. व्हेरिएबल टू स्टोअर द अरे ऑफ, म्हणजे टेबलमध्ये जो डेटा दाखवणार त्याचा अरे, आणि ऑब्जेक्टसाठी हा तिसरा सिनेरिओ नाही लागणार, कारण आपल्या ऑब्जेक्टमध्ये प्रायमरी फॉरेन की नाही आहे अजून कोणती, राईट. सो आपल्याला 2 व्हेरिएबल लागते. पहिले व्हेरिएबल क्रिएट करून घेऊया. लेट स्क्वेअर ब्रॅकेट, पहिले जो डेटा लागणार आहे तो कशाचा डेटा येणार आहे, एम्प्लॉई लिस्ट, राईट. सो एम्प्लॉई लिस्ट. त्याच्यानंतर आपली मेथड सेट एम्प्लॉई लिस्ट. त्याच्यानंतर यूज स्टेट, इनिशियलाइज करायचं आपल्याला एम्प्टी अरे, दॅट्स वाय एम्प्टी अरे. हा झाला आपला लिस्ट होल्ड करण्याचा, म्हणजे अरे होल्ड करण्याचा व्हेरिएबल. तसाच ऑब्जेक्टसाठी स्क्वेअर ब्रॅकेट एम्प्लॉई ऑब्जेक्ट, OBJ करा, ऑब्जेक्ट करा किंवा एम्प्लॉई करा, पण असं भलतंच काहीतरी नाव नका देऊ, डेटा, राईट. आता खूप लोकांनी कॉपी पेस्ट केलं, एम्प्लॉयचा जो कोड होता तोच कॉपी पेस्ट केला बाकीच्या कंपोनंटमध्ये. दॅट इज नॉट राईट ना. मग एम्प्लॉयचा ऑब्जेक्टच, अटेंडन्सचा जरी कंपोनंट असेल ना तरी त्याच्या ऑब्जेक्टचं नाव एम्प्लॉय ऑब्जेक्टच होतं. प्रत्येक कंपोनंटमध्ये व्हेरिएबल्सचे नावं तसे वेगळे ठेवायचे. यूज स्टेट राऊंड ब्रॅकेट. आता आपल्याला लागेल हा कोणता ऑब्जेक्ट असणार आहे जो आपण फॉर्म सोबत बाइंड करणार आहोत. फॉर्म हा ऑब्जेक्ट आपण API ला पाठवणार आहोत. सो API चेक करायची, इथे किती प्रॉपर्टीज आहेत त्या उचलायच्या आणि तिथे टाकायच्या ॲज इट इज. पोस्टवाल्या, गेटवाल्या नाही. नेहमी पोस्टवाली जी API आहे त्याच्या प्रॉपर्टीज उचलायच्या आणि त्या आपल्या ऑब्जेक्टमध्ये ठेवायच्या. जे हे स्ट्रिंग आहे ते रिमूव्ह करायचं. आता इथे पण शॉर्टकट बघा, कॉपी केलं, कंट्रोल F केलं, कंट्रोल V केलं, आणि इथे रिप्लेस कशाने करायचं आहे, फक्त एम्प्टीने. एका वेळेस रिप्लेस झालं. ओके, राईट. त्यानंतर आता आपले व्हेरिएबल्स क्रिएट झाले. व्हेरिएबल क्रिएट केल्यानंतर फंक्शन्स क्रिएट करायचे टू गेट द API, म्हणजे टेबलसाठी जो डेटा पाहिजे त्यासाठी फर्स्ट API कॉल, राईट. सो आता पहिले API कॉल लिहूया. कॉन्स्टंट गेट एम्प्लॉई लिस्ट इज इक्वल टू राऊंड ब्रॅकेट. आता हा फंक्शन काय असणार आहे, API कॉलचा. सो ऑब्विसली असिंग टाकायचं. ठीक आहे. असिंगचा आपण हे दिला. त्यानंतर कॉन्स्टंट रिझल्ट इज इक्वल टू API कॉल आहे, तर आपल्याला तो API कॉल जोपर्यंत रिस्पॉन्स येत आहे तोपर्यंत आपल्याला होल्ड करून ठेवायचा आहे एक्झिक्युशन म्हणून अवेट. एक्झॉइस, आता एक्झॉइस जसं लिहिलं वरती एक्झॉइसचं इम्पोर्ट येऊन गेलं. ओके. एक्झॉइस डॉट कोणती मेथड असेल, ऑब्विसली गेट मेथड आहे, गेट ऑल एम्प्लॉई, राईट. सो एक्झॉइस डॉट गेट. आता याच्यात पण बघा, ह्या ज्या सगळ्या URL आहे त्याच्यात सगळं कॉमन असतं टीम सिंग पर्यंत, फक्त शेवटची मेथड चेंज होत जाते. तर त्याला मी थोडंसं एक शॉर्टकट काय करू शकतो, हे एवढं जे आहे ना हे एका वेगळ्या व्हेरिएबलमध्ये ठेवतो, कॉन्स्टंट व्हेरिएबलमध्ये. कॉन्स्टंट API एंड पॉइंट. ठीक आहे. मी एक लोकल व्हेरिएबल, म्हणजे हा असा व्हेरिएबल, साधा व्हेरिएबल बनवला ज्याची व्हॅल्यू चेंज नाही होणार आहे. हा व्हेरिएबल इथे जॉईन करायचा, हे URL प्लस
त्यानंतर आपल्या ऍक्च्युअल मेथडचं नाव काय, गेट एम्प्लॉय. हे फक्त इथे जॉईन करायचं, म्हणजे तुमचा कोड थोडासा प्रॉपर दिसत जातो. नाहीतर तुमची URL आली तर मग कोड मोठा मोठा होत जातो, राईट. आणि मग याच्यात रियुजेबिलिटी पण आलं. तुमचा हा जो लाईन ऑफ कोड आहे हा एकाच जागी आला, मग हा कोड तुम्ही 10 जागी यूज करताय व्हेरिएबलनी, म्हणजे 10 जागी तुमचं हे एवढे कॅरेक्टर्स वाढले नाही, राईट. लाईन्स ऑफ कोड कमी झाला ना तुमचा, कारण हे काय केलं तुम्ही, URL एका व्हेरिएबलमध्ये ठेवून दिली, मग व्हेरिएबल 10 जागी यूज करताय. त्यानंतर आता एपीआय कडून जो डेटा आला तो आपल्याला या व्हेरिएबलमध्ये टाकायचा आहे, त्याची ही मेथड सेट एम्प्लॉय लिस्ट. सेट एम्प्लॉय लिस्ट ही काय मेथड आहे, म्हणून राऊंड ब्रॅकेट. आता जो अरे आलाय, आता एक्झिस्टिंग तर काहीच नाही, जो अरे आला तो डायरेक्ट असाइन करायचा आहे. सो रिझल्ट डॉट डेटा, कारण आपला एपीआयचा रिस्पॉन्स कसा येतो, डॉट डेटामध्ये. रिझल्ट डॉट डेटामध्ये जो एपीआयचा रिस्पॉन्स आला तो आला, पण आपल्या रिस्पॉन्समध्ये अजून त्याच्यात ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये डेटा नावाच्या प्रॉपर्टीत आपला ऍक्च्युअली अरे आहे, राईट. सो रिझल्ट डॉट डेटा हे झालं. काय केलं आपण, एपीआय फंक्शन, गेट एपीआयचं फंक्शन क्रिएट केला, राईट. आणि हा फंक्शन कुठे कॉल करायचा आहे, पेज लोड झाल्या आपल्याला हा डेटा कॉल झाला पाहिजे, राईट. सो यूज इफेक्ट कॉल करायचं. सो यूज इफेक्ट पहिले व्हेरिएबल, जेव्हा आपलं हे असतं ना कोडिंगचं स्टँडर्ड, सो पहिले आपले व्हेरिएबल असू द्या, त्यानंतर आपले सगळे मेथड्स असू द्या. यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट एरो फंक्शन कर्ली ब्रॅकेट, आणि ह्या कर्ली ब्रॅकेटच्या नंतर फक्त एम्प्टी डिपेंडन्सी अरे ठेवायचा, नाहीतर हा प्रत्येक व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर हा कॉल होतो. आपल्याला फक्त पेज लोडवर एकदाच कॉल करायचा आहे म्हणून हे, आणि हा फंक्शन इथे कॉल करून देऊ. आता काय होणार, पेज लोडवर आपला एपीआय कॉल होणार आणि डेटा आपल्या व्हेरिएबलमध्ये येऊन राहणार. चेक करून घेऊया एपीआय कॉल होतोय की नाही. अजून आपण डेटा बाइंड नाही केलाय, ओके, फक्त एपीआय कॉल केलाय. बघा एम्प्लॉय मध्ये गेलं, एपीआय कॉल झालाय आपला. आता त्यानंतर दुसरी मेथड, अजून कोणती मेथड लागेल, सेव्ह वाली. तो परत एक फंक्शन क्रिएट करून ठेवून द्या, सेव्ह एम्प्लॉई. परत एपीआय कॉल ठेवणार आहोत याच्यात आपण, म्हणून असिंक राऊंड ब्रॅकेट. ओके, ज्यांना माहिती आहे ट्राय आणि कॅच ब्लॉकमध्ये कसं लिहितात तोही कोड करेक्ट आहे. यांना हा एकदम बेसिक कोड आहे, म्हणून मी जोपर्यंत एपीआय सोबत कम्फर्टेबल होत नाही म्हणून मी हा बेसिक कोड सांगितलाय. ओके, सो इथे कॉन्स्टंट तुम्हाला जो कोड लिहिता येतो तो लिहा. ऑपरेशन एकच होणार आहे, एपीआय कॉलच होणार आहे, फक्त तुमचा कोड थोडासा वेगळा असेल. अवेट एक्झॉइस डॉट गेट URL, राईट. आता ही एपीआय एंड पॉईंट तर आपली कॉन्स्टंटच असणार आहे, प्लस नंतर फक्त आपलं URLचं नाव चेंज होणार आहे. आता सेव्ह एम्प्लॉयची URL काय आहे, क्रिएट एम्प्लॉई. तर हे पण कॉपी पेस्ट करत चला, हाताने लिहिलं आणि स्पेलिंग मिस्टेक झाला तर शोधत बसतो आपण काय झालं. पण नेहमी कॉपी पेस्टच करत चला प्रत्येक गोष्ट, ठीक आहे. आता ही जी सेव्ह एम्प्लॉई आहे, गेट एम्प्लॉय मध्ये आपण इफेल्सचा चेक नाही लावला, पण आपल्याला सेव्ह मध्ये इफेल्सचा चेक लावावा लागतो, कारण डेटा सेव्ह झाला की नाही प्रॉपरली हे चेक करायचं असतं. सो जेव्हा आपली एपीआय कॉल रिस्पॉन्स देते तेव्हा आपल्याला 3 प्रॉपर्टी देते, रिझल्ट, डेटा आणि मेसेज. सो आपल्याला रिझल्ट ही प्रॉपर्टी चेक करायची. सो इसलिए रिझल्ट डॉट डेटा डॉट रिझल्ट, एपीआय कॉल कडून रिझल्ट या प्रॉपर्टी ट्रू किंवा फॉल्स होतो. समजा ट्रू आहे सो अलर्ट दाखवा की एम्प्लॉई क्रिएटेड. समजा एरर आहे तो एल्स मध्ये जाणार, आणि एल्स मध्ये काय दाखवायचं, एपीआय कडनंच मेसेज येतो तोच दाखवायचा आहे. तो मेसेज कसाचा येतो, रिझल्ट डॉट डेटा डॉट मेसेज या प्रॉपर्टीत. ओके, पण आता इथं लक्षात घ्या, जसं मी एम्प्लॉई सेव्ह केला टेबलमध्ये माझा अपडेटेड डेटा दिसला पाहिजे ना. सो त्यासाठी हा फंक्शन परत कॉल करायचा, म्हणजे परत आपली एपीआय कॉल होणार आणि जो अपडेटेड डेटा आहे तो परत दिसेल. माझे फंक्शन्स क्रिएट झाले. नेक्स्ट स्टेप काय आहे, व्हेरिएबल क्रिएट केलं. पहिले UI क्रिएट केला, UI क्रिएट केल्यानंतर मी व्हेरिएबल्स क्रिएट केले. आता ह्या व्हेरिएबल्सला जो डेटा लागणार होता तो डेटा पण बोलवला, राईट, एका फंक्शन, आणि पोस्टचं पण फंक्शन कॉल केलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं होतं, हे यूज इफेक्ट झाला. आता हा जो ऑब्जेक्ट आहे तो अपडेट करण्यासाठी आपल्याला मेथड बनवावं लागते, क्रिएट अ फंक्शन टू अपडेट ऑब्जेक्ट फील्ड, राईट. सो इथे मी कॉन्स्टंट चेंज फॉर्म व्हॅल्यूज, याला 2 पॅरामीटर, इव्हेंट कॉमा की एरो फंक्शन, आपल्या ऑब्जेक्ट चेंज करण्याची मेथड, दॅट इज सेट एम्प्लॉई ऑब्जेक्ट. सेट एम्प्लॉई ऑब्जेक्ट राऊंड ब्रॅकेट
प्रिव्हियस ओबीजे एरो फंक्शन राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट डॉट 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 प्रिव्हियस ओबीजे, त्यानंतर कॉमा स्क्वेअर ब्रॅकेट की कोलन इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. करेक्ट, ही आपली मेथड. आता ही मेथड काय करायची, आपल्याला प्रत्येक इनपुट एलिमेंटवर कॉल करायचे. फक्त काय करायचं आहे, तिथे की चेंज होत जाईल. तर मी याला सध्या करून घेऊया पहिले. टेक्स्ट बॉक्स आहे राईट. सो टेक्स्ट बॉक्सवर ऑन चेंज इव्हेंट जे जे आपले इव्हेंट आहे ऑन चेंज. आता आपल्याला इव्हेंट पण पाहिजे म्हणून ॲरो फंक्शनवाला सिंटॅक्स लिहितो. ह्या फंक्शनला 2 पॅरामीटर पाठवायचे, पहिला इव्हेंट राईट आणि दुसरा की. आता मी हे एवढं कॉमन असणार आहे, सो एवढा कोड लिहायचा आणि याला कॉपी पेस्ट करून घ्यायचा पहिले सगळीकडे. म्हणजे तुमचा वेळ वाचतो प्रत्येक जागी. ही गोष्ट हाताने म्हणजे तुम्हाला समजा प्रॅक्टिस नाही झाली, तुमचा हात नाही बसलाय किंवा तुम्हाला लक्षात नाही येतं तर लिहा, नो वरी. पण समजा तुम्हाला वाटतं की नाही मला लिहिता येतो, सो ऑलवेज कॉपी पेस्ट ट्राय करा. म्हणजे तेवढ्यात जास्त तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि जास्तीत जास्त प्रोजेक्ट आपण काढू शकतो. ओके. एक मिनिट, क्लास मिसिंग आहे इथे, क्लास आहे टाकून देतो. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, फक्त प्रत्येक याच्यात प्रॉपर्टीचं नाव चेंज करायचं आहे. तर याला बाजूला ओपन करायचं, कारण ऑब्व्हियसली स्क्रॉल अप स्क्रॉल डाऊन करण्यापेक्षा या ऑब्जेक्टला बाजूला ओपन करून ठेवायचं राईट. पहिला नेम, इथं EMP नेम प्रॉपर्टी पाठवायची, कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर. होप सो कसं करायचं हे लक्षात येत आहे. ह्या स्पीडने जर कराल तर तुमचे 7 ते 8 प्रोजेक्ट निघू शकतात. 7 ते 8 प्रोजेक्ट पुढच्या 1.5 महिन्यात. जितके जास्त प्रोजेक्ट कराल तितका जास्त तुम्हाला फायदा होईल, सरळ सांगतोय. टॉपिक किती प्रिपेअर कराल, थेरी किती प्रिपेअर कराल त्याने नाही होणार आहे. जितके जास्त प्रोजेक्ट कराल तितके जास्त कन्सेप्ट क्लिअर होतात. बँक नेम, IFSC, सॉरी अकाउंट नंबर पाहिजे पहिले, मग IFSC, त्यानंतर बँकची ब्रँच आणि लास्टला सॅलरी. झालं. म्हणजे कॉपी पेस्टनी बघा किती लवकर लवकर तुमचं डेव्हलपमेंट होतं. आता याला क्लोज करा. आपला फॉर्म झाला. फॉर्मच्या चेंजवर त्या फील्डमध्ये व्हॅल्यू पण चेंज होणार आहे ऑब्जेक्टमधल्या. आता नेक्स्ट आहे सेव्ह एम्प्लॉयच्या क्लिकवर आपल्याला तो फंक्शन कॉल करायचा आहे. सध्या अपडेटचे बटन कमेंट करून टाकतो मी. ऑन क्लिक इज इक्वल टू, आता तो नॉर्मल फंक्शन कॉल करायचा आपल्याला. या फंक्शनला पॅरामीटर नाही काही, सो साधा फंक्शन कॉल करायचा. ऑन क्लिकवर राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटमध्ये डायरेक्ट फंक्शनचं नाव. ओके. आता बटनच्या क्लिकवर आपण फंक्शनचं नाव तर कॉल केलं, पण जो एम्प्लॉयचा डेटा आलाय आपला त्याला अजून आपण दाखवलं नाहीये. सो टेबलमध्ये डेटा पण दाखवून देऊया. हे टी हेड झाला. असंच आपल्याला टी बॉडी लागेल आहे. सो ह्या टी हेडला पण मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करतो. इथे लिहितो टी बॉडी. हे पण हाताने नका बनवू, जे गोष्टी माहिती आहे आपल्याला. आता बघा ॲट द टाइम मला हे सगळे TH रिप्लेस करायचे, सो TD केलं. हे माऊस समजा तुमच्याकडे असेल तर माऊसची बटन दाबा किंवा अल्टर आणि कंट्रोल आणि अल्टरची बटन दाबली आणि असं अप एरो की डाऊन की दाबल्यानं तरी सिलेक्ट होतं ॲट द टाइम मल्टिपल लाईन. ओके. म्हणजे टाइम वाचतो तुमचा, सांगण्याचं तात्पर्य. जेवढा टाइम इथे तुम्ही वेस्ट करताय त्याच्यापेक्षा मग तेवढा टाइम तुमचा डेव्हलपमेंटमध्ये लागतो. जितकं जास्त कॉपी पेस्ट शिकता येतं ना तितकं जास्त शिका, कारण प्रत्येकाची स्पीड आता तितकी वाढू नाही शकत. ओके. टी बॉडीच्या आतमध्ये आपल्याला TR डायनामिक करायचे आहे. कोणत्या व्हेरिएबलवर? युझिंग मॅप ऑपरेटर, दॅट इज एम्प्लॉई लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट आयटम कोलन सॉरी कॉमा इंडेक्स. आता आपल्याला इंडेक्स पण दाखवायचं आहे सिरियल नंबर म्हणून मी इंडेक्स पण प्रॉपर्टी घेतली. रिटर्न राऊंड ब्रॅकेट. आता ही जे TR आहे ती फक्त आतमध्ये टाकून द्यायची. पहिल्या TD मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे? इंडेक्स नंबर. सो इंडेक्स इट स्टार्ट फ्रॉम 1, सो +1. त्यानंतर आता इथे पण बघा आयटम डॉट, हे कॉमन असतं
याला कॉपी करून घ्यायचं आणि सगळीकडे पेस्ट करून द्यायचं. मग आपल्या प्रॉपर्टी दाखवायच्या आहे. प्रॉपर्टी नथिंग बट EMP नेम. आता तिकडून API कडून येताना स्मॉलमध्ये येतं बहुतेक. अजूनही आपल्याला चेंज करावं लागणार आहे, कारण तुम्ही जेव्हा पोस्ट एम्प्लॉय करताय, पोस्ट एम्प्लॉयला डेटा पाठवताय, स्मॉलमध्ये पाठवलं चालतं. स्पेलिंग मिस्टेक नको फक्त, कारण गेट एम्प्लॉयकडून जो डेटा येतो ना तो स्मॉलमध्ये येतोय. सो सध्या आता इथे स्मॉलच करून घेऊया. ई ई आता जे नवीन API आहे ना, फ्री API मधल्या, त्याच्यात वाटलं सगळं स्मॉल आहे, पण इथे ह्या जुन्या API खूप, इथे ते कॅपिटलमध्ये येतं. तर इथे चेंज केलं तर खाली पण चेंज करावं लागेल, जिथे जिथे आपण कीज पाठवल्या. जस्ट हे करून घेतो पटकन. पहिलं लेटर फक्त स्मॉल करण्याचं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथे आता डेटा दाखवायचा आहे. सो डेटा काय काय दाखवायचा आहे? एम्प्लॉय नेम, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, EMP ईमेल, त्यानंतर सिटी, सिटी डायरेक्टली आहे. ठीक आहे. सेव्ह फॉर्मॅट सिलेक्शन, सेव्ह ऑल. चेक करूया आता. पेज लोडवर आपल्याला डेटा आला पाहिजे. सो सी, आपला पेज लोडवर प्रॉपरली डेटा दिसतोय. 15 रेकॉर्ड आहे ते दिसतंय. आता हे पण चेक करून घेऊया की नवीन रेकॉर्ड क्रिएट होतोय की नाही. आदित्य, कॉन्टॅक्ट नंबर, एक डमी मोबाईल नंबर टाकूया. alternate contact number I will enter same, aditya@.com, पिन कोड. आता जेव्हाही तुम्ही डेटा एंट्री करता ना, आता बघा हे कोणतरी HHJJ केलं, असं नका करू. प्रॉपरली नाव टाका, म्हणजे तुम्ही केलेला रेकॉर्ड इथे आला की नाही ते दिसायला पण पाहिजे. राईट. तुमचं नावाचा रेकॉर्ड क्रिएट करा, दुसऱ्या कोणत्या नावाचा रेकॉर्ड क्रिएट करा, पण प्रॉपरली डेटा टाकत चला. एक वेळा करायचं आहे. राईट. 21 ईस्ट फेस काहीतरी असा ऍड्रेस टाकूया. ब्रँच आणि सॅलरी फक्त व्यवस्थित टाका. आता इन्स्पेक्ट करून बघूया. पहिल्यांदा जेव्हाही तुम्ही कोड लिहिताय, मेक शुअर इन्स्पेक्ट करत चला आणि प्रॉपरली चेक करत चला की नेटवर्कमध्ये काय चाललंय काय नाही. आता बटनच्या क्लिकवर आपला तो फंक्शन कॉल होईल. आता काहीतरी एरर आला बघा, 400 आला. आता याच्यावर क्लिक करायचं. 400 का बरं आला? Teams. Data employee तुम्ही get सर ऑब्जेक्ट पास नाही केलं सर तुम्ही. नाही नाही नाही. गेट काय एपीआय झालंय? यूज केले. फक्त ते Miss पोस्ट नाही. केलं. झालं डबल काम. इथे काय पाहिजे? आपला गेटच्या जागी पोस्ट पाहिजे, आणि पोस्ट नंतर इथे आपल्याला URL पण, ऑब्जेक्ट पण पास करायचा आहे, कॉमा जो ऑब्जेक्ट क्रिएट केला तो. ठीक आहे. सो हे असं थोडंसं अनालिसिस करायचं. जसं आता मी विसरलो तसं तुम्ही पण विसराल, पण चेक करायचं काय झालं काय नाही. ठीक आहे. हे बरं झालं, आता डेटा आहे. आता सेव्हवर क्लिक करूया. बघा आलं 200 एम्प्लॉय क्रिएटेड सक्सेसफुली. आता मी जेव्हा म्हणतो, तुम्ही मला एरर पाठवता की सर डेटा दिसत नाही किंवा एरर आला, तर मला हे पाठवत चला, याच्यावर क्लिक करायचं आणि पेलोड मध्ये काय चाललंय हे दाखवत चला. API ला जो ऑब्जेक्ट पाठवतो ना तो पेलोड मध्ये दिसतो, हे पाठवत चला. मग मी कुठे तुम्हाला हेल्प करू शकतो. तुम्ही फक्त जर तुम्ही काय करता, अशी फोटो टाकवता, सर एरर येतोय, मला याचा ऑब्जेक्ट सांगत चला की काय ऑब्जेक्ट पाठवताय तुम्ही. ओके. बघा रिस्पॉन्समध्ये काय आलं, रिझल्ट ट्रू आला. राईट. रिझल्ट ट्रू आलं म्हणजे तो अलर्ट पण दाखवला. अलर्ट नंतर गेट एम्प्लॉयचा कॉल झाला, आणि गेट एम्प्लॉय मध्ये कॉल दिल्यानंतर लेटेस्ट रेकॉर्ड आला असेल. बघा 16 नंबरचा रेकॉर्ड. आता वेळा किती वेळा रिफ्रेश केले बरी मला तर रेकॉर्ड येणारच. क्लिअर आहे. हे माझं म्हणजे डेटा गेट करणं झालं आणि डेटा नवीन क्रिएट करणं पण झालं. आता मला एडिट करायचं आहे. सो आता एडिटसाठी, आता पहिले एडिटसाठी काय करावं लागेल? ऑब्व्हियसली मला एक TH वाढवावं लागेल, त्याला नाव देऊया ऍक्शन. मग इकडे खाली TD वाढवावं लागेल. या TD मध्ये मला बटन घ्यावं लागेल.
क्लास नेम btn sm btn प्रायमरी, याला म्हणूया एडिट. आता सोबतच मी डिलीटचे बटन घेऊन ठेवतो, नंतर फंक्शनॅलिटी करूया, पण डिलीटचे बटन घेऊन ठेवतो मी. डेंजर. ओके, आता एडिटच्या बटनवर काय करायचं, आता पहिले एपीआय बघायचं की माझ्याकडे एक आय डी पाठवली तर मला त्या आय डीचा रेकॉर्ड भेटणारी एपीआय आहे का. सध्या इथं आहे गेट एम्प्लॉय बाय आय डी. आता इथे गेट एम्प्लॉय बघूया पहिले. जसं आता 945 हा कल्याणीचा रेकॉर्ड आहे. समजा मी ही एपीआय हा आय डी इथे टाकला, सो मला काय होईल, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा रेकॉर्ड भेटला. दिसतंय, जी आय डी ज्या रेकॉर्डला मॅच झाली त्याचा पूर्ण एक ऑब्जेक्ट भेटला. सो हा एपीआय कॉल आपल्याला एडिटच्या बटनच्या क्लिकवर करायचा. राईट. सो इथे काय करणार मी, आता मला ऑब्व्हियसली हे पाठवायचं आहे व्हॅल्यू. सो ऑन क्लिक, राऊंड ब्रॅकेट, माझ्या फंक्शनचं नाव असेल ऑन एडिट, राऊंड ब्रॅकेट, आणि इथे काय पाठवायचं आहे, आयटम डॉट एम्प्लॉय आय डी म्हणजे EMP ID. ओके, आता मला असं फंक्शन क्रिएट करावं लागेल ज्याला मी एक पॅरामीटर क्रिएट करेल, कारण मी हा फंक्शन कॉल करताना काय पाठवतो, एम्प्लॉय आय डी पाठवतोय. आता एक फंक्शन क्रिएट करूया, कॉन्स्टंट गेट सॉरी ऑन एडिट इक्वल टू राऊंड ब्रॅकेट, पॅरामीटर येत आहे तिकडनं आय डी. आता या फंक्शन मधून आपण काय करणार आहोत, एपीआय कॉल करणार आहोत, म्हणून असिंक लावून देऊया. मग परत गेट एपीआय कॉल आहे. राईट. सो गेट एपीआय कॉलचं आता समजा तुम्हाला कॉन्फिडंट आहात की तुम्हाला हे येतं, सो कॉपी पेस्ट करत चला, की एपीआय कॉल लिहिता येतं तुम्हाला तरच कॉपी पेस्ट करा, नसेल येत तर हाताने लिहा. ओके, आता बघा URL कशी आहे. हे एवढी माझी एपीआय एंड पॉईंट आहे, याला कॉपी करायचं आणि इथे पेस्ट करायचं, आणि इक्वल टू नंतर तुमची आय डी गेली पाहिजे. सो प्लस हे जी आय डी आली ती पास करा. ओके, म्हणजे जी आय डी पाठवणार, ज्या बटनवर आपण क्लिक करणार, ज्या रेकॉर्डवर क्लिक करणार, त्याची आय डी येणार आणि ती आय डी आपण URL ला पाठवणार. आता जो डेटा आला तो कुठे सेट करायचा आपल्याला, एम्प्लॉय ऑब्जेक्टमध्ये. सो सेट एम्प्लॉय ऑब्जेक्ट ही मेथड, आणि त्याला जो डेटा आला तो असाइन केला. ओके, सेव्ह करूया. आता अजून काम झालं नाहीये. ओके, आता फक्त काय होणार, आपला एपीआय कॉल होणार एडिटच्या बटनच्या क्लिकवर. नेटवर्क टॅब ओपन ठेवायचा. लेट्स से आता मी विकीच्या रेकॉर्डवर एडिट करतो, एडिटवर क्लिक केलं, बघा URL काय बनली माझी, 965 विकीची आय डी असेल. ठीक आहे, आता समजा ईशाच्या रेकॉर्डवर क्लिक केलं, बघा 969 गेलं. ज्या रेकॉर्डवर क्लिक करता त्याचा रेकॉर्ड तुम्हाला भेटतो. समजला. आता काय झालं, डेटा तर आला पण डेटा आपला फॉर्म मध्ये नाही दिसतंय. ऑब्जेक्टमध्ये तर स्टोअर केला आपण, तो फॉर्म मध्ये नाही दिसतंय. सो फॉर्म मध्ये दिसण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टला त्या व्हॅल्यू सोबत बाइंड करायचं असतं. प्रत्येक एलिमेंटला आपल्याला व्हॅल्यू इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, आपल्या ऑब्जेक्टचं नाव एम्प्लॉय ऑब्जेक्ट डॉट ती प्रॉपर्टी बाइंड करायची डॉट. आता परत हे एवढं कॉमन असणार आहे, सो आय विल जस्ट कॉपी पेस्ट दिस. आता याच्यात पण शॉर्टकट सांगतो, कशाच्या बाजूला टाकायचं. माझ्याकडे सगळे टेक्स्ट बॉक्सेस आहेत, तर मी काय करेन, इनपुट टाईप टेक्स्टला कॉपी करतो इथे वरती. रिप्लेस कशाने करायचं, इनपुट टाईप टेक्स्ट आणि एवढ्याने, ते पण कॉपी पेस्टचं काम वाचतं तुमचं. झालं, हे इथं फक्त डबल झालं, एक वेळा काढून टाक. म्हणजे आता मला प्रत्येक जागी त्या कंट्रोल करायची पण गरज नाही. इतकं सुद्धा कॉपी पेस्ट करू शकतो. म्हणजे विचार करा, क्रडला हार्डली फक्त फॉर्म बनवायला पहिला वेळ लागतो, मग तुमचं हार्डली पुढच्या 10 मिनिटात पूर्ण कोड लिहून होऊ शकतो. ओके, म्हणजे प्रोजेक्ट क्रिएशन ऑब्व्हियसली त्याला जो वेळ लागणार. एकदा प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर एका कंपोनंटच्या क्रडला 10 ते 15 मिनिटात सुद्धा करू शकता. एवढी स्पीड अचीव करण्याचं ट्राय करा युझिंग कॉपी पेस्ट. आता इकडेच नाव आहे आपल्या प्रॉपर्टीचे, तेच इथे बाइंड करा एकदा कॉपी पेस्ट करून. दॅट्स इट. जितकं जास्त कॉपी पेस्ट शिकता येतं तितकं जास्त कॉपी पेस्ट शिका, कारण तुमची स्पीड आत्ता टायपिंगची स्पीड इतकी नाही वाढू शकत आत्ताच. आता बघा, टेक्स्ट एरिया सोबत नव्हतं, तर एवढ्या जागी कॉपी पेस्ट करून घेऊ. हे ॲड्रेस लाईन 2, बँक नेम, अकाउंट नंबर, IFSC, बँक ब्रांच,
सॅलरी शीट चेक करूया आता. ठीक आहे, आता ज्या रेकॉर्डवर क्लिक करतो बघा, तो रेकॉर्ड माझा बरोबर फॉर्ममध्ये दिसतोय. एपीआय कॉल होतो, एपीआय कडून रिस्पॉन्स आला की आपण ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केलो, पण त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी ह्या पूर्ण टेक्स्ट बॉक्सला ॲज अ व्हॅल्यू बाइंड केलाय, म्हणून तो डेटा दिसतोय. पण आता प्रॉपरली लक्ष द्या, समजा मी आता मी पेज रिलोड केलं, तर आता मला सेव्ह बटन दिसत आहे. पण समजा मी एखाद्या बटनवर क्लिक केलं, एखाद्या रेकॉर्डवर एडिटवर, तर आता सेव्ह नाही ना, हा एक्झिस्टिंग रेकॉर्ड आहे, तर याला मला अपडेट करावं लागेल. बरोबर, तर मला इथं अपडेटची बटन दिसली पाहिजे. सो अपडेटची बटन दाखवण्यासाठी आपल्याकडे ऑब्जेक्टमध्ये काय आहे, जेव्हा आपण ऑब्जेक्टवर एडिटवर क्लिक करतो ना, तर ऑब्जेक्टची आयडी आहे आपल्याकडे, म्हणजे एम्प्लॉयची आयडी आहे. ती एम्प्लॉयची आयडी आपल्याला दाखवायची आहे. सो तेच कंडिशन लिहायची. आता बघा, मी इथे एम्प्लॉय आयडी पहिले प्रिंट करून दाखवतो. एम्प्लॉय ऑब्जेक्ट डॉट एम्पी आयडी. आता जेव्हा माझं काहीच नाही आहे, नवीन आहे, तेव्हा एम्प्लॉय आयडी बघा इथे काय 0. पण लेट्स एखाद्या रेकॉर्डवर क्लिक केलं मी, तर एम्प्लॉय आयडी येते. हीच कंडिशन आहे तुमची. सो या बटनला अजून कमेंट करतो, कमेंट आता. ठीक आहे, समजा एम्प्लॉई ऑब्जेक्टमध्ये एम्प्लॉय आयडी इक्वल टू 0 आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, सेव्हची बटन दाखवायची. तर ही सेव्हची बटन जाणार इथे. जस्ट लाईक दिस, आय विल कॉपी पेस्ट. समजा एम्प्लॉय आयडी नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे एम्प्लॉय आयडी काहीतरी आहे, म्हणजे एडिट मोड, तर आपल्याला अपडेटची बटन ठेवायची आहे. अपडेट एम्प्लॉई सक्सेसच्या जागी वॉर्निंग ठेवूया. हा ब्लॉक केव्हा एक्झिक्यूट होणार, समजा एम्प्लॉय आयडी 0 आहे तर. हा ब्लॉक समजा एम्प्लॉय आयडी 0 नाही आहे, म्हणजे काहीतरी एम्प्लॉय आयडी आली आहे, तर त्याच्या जागी अपडेट एम्प्लॉई कॉल करूया. हा या नावाचा फंक्शन बनवून घेऊया. आता बघा, आपल्याला फंक्शन बनवावं लागेल, नाही तर तो ओढत राहील. ठीक आहे, तिला तसं येतं. ठीक आहे, पेज लोड आहे. एम्प्लॉय आयडी सध्या मी क्रिएट मोडमध्ये आहे, राईट. नवीन एम्प्लॉय क्रिएट करतो तर 0 आहे, म्हणजे सेव्ह एम्प्लॉयची बटन दिसत आहे. आता समजा एडिटवर क्लिक केलं तर बघा, अपडेट एम्प्लॉय दिसतंय, राईट. हे झालं. आता हे काढून टाकूया, जे आपण लिहिलं होतं, प्रिंट केलं होतं. हे फक्त आपल्यासाठी होतं, राईट. हे असं ठेवत नाही आपण नॉर्मली. क्लिअर. आता काय राहिलं आपलं, आता अपडेटच्या क्लिकवर आपल्याला एपीआय कॉल करायचा आहे, राईट. आता या फंक्शनमधून एपीआय कॉल करणार आहोत, ऑब्व्हियसली असिंक. आता एपीआय कॉल नथिंग बट सेव्ह सारखाच असणार आहे, सो याला कॉपी पेस्ट करू शकतो इथे, फक्त क्रिएट एम्प्लॉयच्या जागी आता माझ्या अपडेटची एपीआय कॉपी. हे अपडेट एम्प्लॉयचं नाव इथे टाकायचं फक्त. आता पुट आहे की पोस्टच आहे माझ्या, काही काही एपीआय तुम्हाला इथे बघायचं, इथे कधी पुट असतं, राईट. तर तिथे पुट लिहायचं, इथे पोस्ट आहे तर पोस्ट लिहा. सध्या माझी पोस्टच आहे, तर पोस्ट एम्प्लॉय क्रिएटेडच्या जागी अपडेटेड म्हणतो मी. आणि अपडेट झाल्यानंतर परत गेट एम्प्लॉय लिस्ट कॉल केला. लेट सेव्ह अँड चेक. अपडेट पण झालं माझं. आय नो स्पीडनी होत आहे, पण खूप साऱ्या गोष्टी कव्हर करायच्या, सो स्पीड राहीलच. ओके. अनिरुद्धचा रेकॉर्ड मी एडिट करतो. अनिरुद्धचा एक्झिस्टिंग कॉन्टॅक्ट नंबर 123 आहे. ठीक आहे, याला समजा एडिट केलं. आता इथे 112233 112233 असा नंबर टाकला आणि अपडेट जर केलं, एम्प्लॉय अपडेटेडचा मेसेज आला, गेट एम्प्लॉय कॉल होणार. नाही झाला, काहीतरी गडबड आहे, कारण मोबाईल नंबर. कॉन्टॅक्ट नंबर होता. हा, ठीक आहे, याला कॉपी करून घेऊया. अपडेट. ओके, बघा आला. हे झालं अपडेट. आता राहिलं ऑपरेशन चौथं, दॅट इज डिलीट. सो टेबलमध्ये आपण ऑलरेडी डिलीटचं घेतलं होतं बटन, इथे डिलीट लिहूया. आता डिलीटवर आपल्याला फंक्शन कॉल करायचं आहे, सो ऑन क्लिक. परत आपल्याला आयडी पाठवायची आहे, म्हणून ॲरो फंक्शनचा सिंटॅक्स लिहा. ऑन डिलीट डाऊन ब्रॅकेट आयटम डॉट तेच एम्प्लॉय आयडीज पाठवायचे. पहिले डिलीटची पे बघून घ्यायचं, त्याला पॅरामीटर पाहिजे की ऑब्जेक्ट पाहिजे. कधी कधी काय असतं, डिलीटला पण पूर्ण ऑब्जेक्ट पाहिजे असतो. सो आपल्याला आयडीज पाठवायची आहे, राईट. एकच पॅरामीटर आहे आणि ती पण मेथड गेट आहे. ओके, नॉर्मली इथे डिलीट असेल,
नवीन जर तुम्ही एपीआय बघितल्या मिनी प्रोजेक्टवाला तर तिथं डिलीट आहे. ओके, या नावाचं फंक्शन बनवूया. कॉन्स्टंट डिलीट सिंक राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एंटर. आता हा फंक्शन जिथून कॉल करतोय तिथून आपण आयडी पण पास करतो, ती आयडी इथं कॅच करूया. ओके, आता मी डायरेक्ट मेथड दाखवतो, मग चेंज करून दाखवतो की काय होतं. आता आपल्याला ऑन सक्सेसफुली कॅन प्लेस सॉरी ऑन क्लिकच्या ऐवजी ऑन कॅन प्लेस काय काय ऑन क्लिकच्या जागी ऑन कॅन प्लेस काय म्हणताय? ऑन डिलीटच्या जागी ऑन क्लिक ऑन क्लिकच्या ऐवजी ऑन चेंज बोलतात काहीतरी. ऑन, हा ऑन ऑन प्ले झालं होतं काहीतरी. ठीक आहे, हा कोड ॲज इट इज कॉपी पेस्ट करणार. आता इथं इफेल गेट एपी आहे, पण इफेल्स का बरं लावतोय? कारण डिलीट झाला की नाही हे चेक करायचं ना, म्हणून मी इफेल्स लावतोय. मेथड असेल गेट. आता फक्त आपल्याला एम्प्लॉयची URL डिलीट एम्प्लॉय बाय आय डी हे जे अशी केली होती ना तशीच लागेल. क्वेश्चन मार्क आय डी इक्वल टू एवढी स्टॅटिक असेल आणि ही जी आय डी येईल ती आपल्याला इथे पास करायची आहे. कॉन्कॅटिनेशन. ओके, कॉमा दिलं म्हणजे 2 पॅरामीटर. कॉन्कॅटिनेशन नथिंग बट ह्या सगळ्यांचं काय होतं, एकच URL फॉर्म होतं. ओके, एम्प्लॉई डिलीटेड आणि परत गेट एम्प्लॉई लिस्ट, म्हणजे तो रेकॉर्ड डिलीट झाला बा हे टेबलमधून निघाला पण पाहिजे. चेक करूया आता डिलीट होतंय की नाही. हे साधं डिलीट सांगतोय, नॉर्मली आपण असं करत नाही. ठीक आहे, आता लेट से राजचा रेकॉर्ड डिलीट करून बघतो मी. एम्प्लॉय डिलीटेड झाला, ओके केल्यानंतर राजचा रेकॉर्ड निघून पण गेला. आता लेट से ही खरंच अप्लिकेशन एखादे ऑफिसमध्ये यूज करत आहे आणि जो एम्प्लॉय यूज करतोय त्याच्या हात चुकीचे हाताने चुकीने बटन तो एडिट, आता बटन आता आपण स्पेस पण नाही दिली, त्याला एडिट करायचं होतं पण माऊस थोडं साऊंड डिलीटवर झालं. आता आपण चेकच नाही केला, विचारलं नाही ना त्याला आर यू शुअर वॉन्ट टू डिलीट, तर डिलीटवर क्लिक केल्या केल्या डेटा डिलीट होऊन जाईल. दिस इज नॉट राईट, करेक्ट? कारण चुकीने पण डिलीटवर क्लिक होऊ शकतं. त्याचा पण अजून एक ॲडिशनल चेक द्यायचं, तर कन्फर्म बॉक्स असतो जावास्क्रिप्टमध्ये, त्याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं. कॉन्स्टंट इज डिलीट नावाचं व्हेरिएबल देऊया, लोकल व्हेरिएबल. इथे नेऊया कन्फर्म, जसं अलर्ट बॉक्स असतो ना तसं कन्फर्म असतो. इथे मेसेज पास करायचा, आर यू शुअर वॉन्ट टू डिलीट, राईट? मग इथे चेक लावायचं. आता कन्फर्म बॉक्स काय करतो, ओके आणि कॅन्सलची बटन देतो. समजा युजरनी ओकेवर जर क्लिक केलं ना तर या व्हेरिएबलमध्ये काय येतं, ट्रू येतं, आणि कॅन्सलवर क्लिक केलं तर फॉल्स येतं. सो ह्या व्हेरिएबलला इथे टाकायचं. समजा इज डिलीटमध्ये ट्रू आला तरच आपला हा एपीआय कॉल होऊ द्यायचा, अदरवाईज काहीच नाही होणार. ठीक आहे, आता बघा अनएक्सपेक्टेड युजर. अच्छा, इथे विंडोज डॉट कन्फर्म लिहावं लागेल, डायरेक्ट यूज नाही करू देत हा. सो विंडोज डॉट कन्फर्म, विंडो त्याच्यातली मेथड आहे कन्फर्म, ते यूज करा. जावास्क्रिप्टमध्ये अँग्युलरमध्ये डायरेक्ट कन्फर्म किंवा अलर्ट चालतं. इथे अलर्ट यूज करू देतो हा डायरेक्ट, पण कन्फर्म डायरेक्ट यूज नाही करू देत. डिबगर लावूया. कोणती फाईल आपली एम्प्लॉयचं आहे ना, एम्प्लॉय डॉट JS. डिलीट डिलीट डिलीट. इथे डिबगर लावतो मी. आता बघा, लेट्स मी अनुरुद्धवर डिलीटवर क्लिक केलं. ठीक आहे, तर आता काय होणार, 66 वर नेतो. अजून कंटिन्यू केलं, विंडो डॉट कन्फर्म इज नॉट अ फंक्शन म्हणतोय. स्मॉल पाहिजे काय ना, विंडोज डॉट कन्फर्म स्मॉलमध्ये बघूया. स्मॉलमध्ये पाहिजे विंडो डॉट कन्फर्म. हा अलर्ट बॉक्स आला आणि याच्यात काय आलं, ओके आणि कॅन्सलची बटन. राईट, आता मी कॅन्सलवर क्लिक करतो. सो बघा, इज डिलीटमध्ये काय आलं, फॉल्स आलं. सो ट्रू नाही आलं, या व्हेरिएबलमध्ये ट्रू नाही, तो आतमध्ये नाही जाणार, तो डायरेक्ट बाहेर निघून जाणार, काहीच नाही झालं डिलीट. आणि आता समजा मी परत डिलीटवर क्लिक केलं आणि जर आता ओके दाबलं तर बघा, इज डिलीटमध्ये काय आलं, ट्रू आलं की हां मी चुकीने नाही डिलीटवर क्लिक केलं, मला डिलीट करायचं आहे. आपण कन्फर्मेशन घेतलं, इज डिलीट ट्रू आलं, त्याच्यामुळे तो आतमध्ये जाईल आणि मग कुठे रेकॉर्ड डिलीट होईल. ही एक्स्ट्रा गोष्ट करायची. ओके, त्यानंतर अजून एक, आता आपण नॉर्मली लोडर दाखवतो. आता समजा आपल्या API फास्ट आहे त्याच्यामुळे पटकन डेटा दिसतो, त्याला स्लो करून बघूया लोडर कसं दाखवतात त्यासाठी.
नेटवर्कमध्ये जायचं, त्याला स्लो करायचं, स्लो 3G वर. ठीक आहे. आता ॲडव्हान्सवर गेलो मी. आता परत जर एम्प्लॉयवर आलो तर बघा आता एपीआय वेळ घेतला, पण जोपर्यंत एपीआयचा रिस्पॉन्स नाही आला तोपर्यंत तिथं ते एमटी एमटी दिसलं, राईट. त्याच्या जागी मला लोडर दाखवायचं आहे, सो बूटस्ट्रॅपचं लोडर यूज करून घेऊया, स्पिनर. बरं एक इमेज बघूया, इमेज टाकून बघूया. लोडर PNG. असं काही जरुरी नाही की तुम्ही ते बूटस्ट्रॅपचाच लोडर यूज केलाय, इमेज पण यूज करू शकता. हे बघूया ट्रान्सपरंट आहे का, ॲनिमेशन वाली नाही येत आहे. PNG GIF करूया, म्हणजे असं हे असतं ॲनिमेशनवालं. ठीक आहे, याला मी डाउनलोड करतो. ओपन इन अ न्यूज टॅब, राईट क्लिक, सेव्ह इमेज. अरे यार, पण याला बॅकग्राऊंड आहे, आपल्याला विदाउट बॅकग्राऊंड पाहिजे. नाही बॅकग्राऊंड आहे. लोडर PNG, इमेज PNG, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड. ठीक आहे, टाकून बघूया हे कसं दिसतं. याला म्हणूया लोडर. डाउनलोडमध्ये टाकतोय मी, मग आपल्या फोल्डरमध्ये टाकूया प्रोजेक्टच्या. आता इमेजेस कुठे जातात, पब्लिकमध्ये ठेवतात का? कोणाला माहिती आहे इमेजेस कुठे ठेवतात? कुठे? नवीन फोल्डर किंवा SRC मध्येच ना? येस सर. ठीक आहे, इथे मी इमेजेस नावाचं फोल्डर क्रिएट करतो, इमेजेस. आणि या फोल्डरमध्ये आपल्याला ती इमेज टाकायची आहे. डाउनलोड. ठीक आहे, ही इमेज मी इमेजेस नावाच्या फोल्डरमध्ये टाकतो. ओके. आता ही इमेज मला यूज करायची आहे. आता लोडर आपण नॉर्मली कुठे दाखवू शकतो, ह्या टी बॉडीच्या आतमध्ये. ओके. एक तर काय करू शकता तुम्ही, 2 टी बॉडी घेऊ शकता. सो ही पहिली टी बॉडी, तसंच मी दुसरं टी बॉडी घेतो. याच्या आतमध्ये TR, याच्या आतमध्ये एक TD. त्याला कॉल स्पॅन देऊया. कॉल स्पॅन किती आहे, 6 रेकॉर्ड आहे आपले, राईट. सो कॉल स्पॅन 6. आणि याच्या आतमध्ये इमेज टॅग घेतो मी, इमेज टॅग SRC IMG SRC इज इक्वल टू images slash loader dot gif. लेट्स सी वर्क करतं की नाही हा पाथ, नाही तर मग डॉट स्लॅश टाकावं लागेल. चेक करूया दिसतं की नाही. नाही दिसतंय. ठीक आहे, याला स्लॅश टाकून बघूया. डॉट स्लॅश. आता आपण कुठे कंपोनंटमध्ये बाहेर आलो, इमेजेस स्लॅश PNG. बघ आता दिसतं की नाही, तरी नाही दिसतंय. सर ती इमेज अशी ड्रॅग डाऊन केल्यावर पण ऑटोमॅटिक कोड येऊन जातो ना? ट्राय करूया. नाही, इमेज ओपन होत आहे ती. सर लोडर डीजी. ओके, GIF आहे. नाही तरी नाही आला. सर ती इमेज आहे ती इमेज कीबोर्ड करायला. इथेच करून बघूया, इमेज टाकला नाही भेटला. गुगल करूया, ChatGPT ला विचार. नोड लोकल इमेज इन रिॲक्ट कंपोनंट. बघा काय म्हणतो हा. असं म्हणतोय
मेक शुअर दॅट पाथ इज नॉट कमिट नेम एज इमेज ॲड्रेस असं म्हणतो, इम्पोर्ट करा म्हणतो. असं केलंय याच्या आधी कोणी? येस सर वर करतो. इम्पोर्ट करावं लागतं वरती. Yes. चला तसं करून पाहूया. डॉट स्लॅश इमेजेस स्लॅश लोडर जी आहे. मग इथे काय नाव द्यायचं? काही पण चालेल. आणि हे नाव लोडिंग सर. इथे देऊया की जे नाव आहे तेच द्यायचं. चेक करूया. इम्पोर्ट करताना नाव घ्यायचं. ठीक आहे. ओके, सो आपला लोडर दिसतोय. आता आपल्याला फंक्शनॅलिटी कशी करायची आहे की जोपर्यंत एपीआयचा रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत आपल्याला लोडर दाखवायचा आहे. जसा एपीआयचा रिस्पॉन्स आला लोडर हाईड करायचा. त्यासाठी एक व्हेरिएबल एक्स्ट्रा क्रिएट करायचा इज लोडर नावाचा. सो अजून एक व्हेरिएबल क्रिएट करूया. लेट इज लोडर सेट इज लोडर यूज स्टेट याला बाय डिफॉल्ट ट्रू करायचं. ओके. आता जेव्हा जेव्हा आपला गेट एपीआय कॉल होईल ना तेव्हा तेव्हा आपल्याला लोडर सुरू करायचं आहे. जेव्हा जेव्हा आता सिंपल लक्षात ठेवा, लोडर दाखवायचं आहे या व्हेरिएबलला ट्रू करायचं. जेव्हाही आपला गेट एपीआय कॉल होणार आहे तेव्हा आपल्याला लोडर दाखवायचं आहे. सो इथे कॉल करायचं आणि ट्रू पास करायचं. आणि एपीआय कॉलकडनं डेटा आला म्हणजे इथे इथे फॉल्स करत जायचं. कारण हा फंक्शन आपण एडिट ऍड डिलीट नंतर पण कॉल करतोय गेटवाला. म्हणजे जेव्हा मी एडिट डिलीट करतो परत परत माझा गेट एपीआय कॉल होतो ना तर परत माझा लोडर तर दिसलाच पाहिजे. राईट. म्हणून हा फंक्शन मी इथे पहिले ट्रू केला आणि मी परत फॉल्स करतो. राईट. आता हा व्हेरिएबल आपल्याला फक्त तिथे यूज करायचा आहे. सो कुठे गेला टी बॉडी? हा सर लिस्टच्या लेंथ काय केली? काय लिस्टची लेंथ 0 पेक्षा जास्त असेल तर show तेही करू शकतो पण लेट से बाय डिफॉल्ट इनिशियलाइज झिरोच आहे. ओके. तू एपीआय कॉल सुद्धा नाही केला तरी ते झिरोच आहे. पण एपीआय कॉल सुरू आहे बा ते माहीत कशाने पडेल ना. म्हणजे इनिशियली तुझ्या एम्प्लॉयची लिस्ट काय आहे? झिरोच आहे. पण एपीआय कडून सुद्धा झिरोच आलं मग काय होईल? तुझं लोडर दिसतच राहणार. हाईड होईल का? समजलं का? एपीआय कडून डेटाच नाही आला, एमटी अरे आला. मग तुझा लोडर कधीतरी हाईड होईल का? नेहमी दिसतच राहणार ना. म्हणून आपण एक व्हेरिएबल घेतो. कारण व्हेरिएबलमध्ये आपण बरोबर एपीआय कॉल झाल्यानंतर आपल्याला टेबलमध्ये रेकॉर्ड आला नाही आला त्याच्याशी काही घेणं नाही आहे. एपीआय कॉल सुरू आहे बा त्यासाठी लोडर दाखवतोय. म्हणून एपीआय कॉल सुरू व्हायच्या आधी आपण या व्हेरिएबलला ट्रू केलं. एपीआय कॉल झाल्यानंतर त्याला फॉल्स केलं. सो इज लोडर अँड हा टी बॉडी टाकूया इथे. म्हणजे समजा हा लोडर ट्रू असेल तर हा दिसणार. याला टेक्स्ट लाईन सेंटर करून देऊया. काय झालं? क्लास नेमच्या जागी तर स्पॅन नेम पाहिजे, कॉल स्पॅन पाहिजे ना. कॉल स्पॅन आणि क्लास नेम टेक्स्ट हायफन सेंटर. ठीक आहे. आता हा कशाचा हा कंडिशनल कशात झाला? समजा लोडर आहे तर याच्याच अपोजिट लोडर फॉल्स असेल तर म्हणजे नॉट ऑफ लोडर हे नथिंग बट फॉल्स. म्हणजे याची या व्हेरिएबलची व्हॅल्यू फॉल्स असेल तर अँड आणि हा जो टीडी आहे हा इथे टाका. ठीक आहे. फॉर्मॅट सिलेक्शन सेव्ह करून बघूया आता. ठीक आहे. बघा आता ते खूप स्पीडनी होत आहे. आता इन्स्पेक्ट करून आपण स्पीड कमी करून चेक करूया. नेटवर्क. आता समजा मी अटेंडन्सवर गेलो आणि परत जर इकडे आलो काय गडबड आहे? का बरं असं झालं? बाय डिफॉल्ट ट्रू ठेवला इथे परत ट्रूच केलाय आणि आल्यानंतर फॉल्स केलाय. इनिशियली का बरं नाही दिसतंय आणि नंतर असं होत आहे? कुठे ब्रेक होतोय का कोड?
ठीक आहे, हा तर कीचा एरर आहे. काय गडबड आहे, काय गडबड आहे. समजा लोडर व्हेरिएबल ट्रू आहे तर हा टी डी लोड होईल, अदरवाईज हा टी डी. हे तर बाकी स्टॅटिकच आहे. तर यूज इफेक्ट हम्म? यूज इफेक्ट यूज इफेक्ट, अच्छा यूज इफेक्ट कॉल व्हायला वेळ लागतो म्हणून म्हणताय. हे काढून बघूया, आता बघूया. असं दिसतंय बरोबर, पण इथे जर इन्स्पेक्ट केलं तर ते प्रॉपरली दिसलं नव्हतं ना स्लो स्पीडवर. सध्या काहीच नाही दिसत आहे, नंतर दिसला. का बरं? व्हेरिएबल ट्रू केला आणि रिस्पॉन्स आल्यानंतर आपण त्याला फॉल्स केला. आणि इकडे साधंच तर यूज केला. गडबड झाली. ठीक आहे, ऑलमोस्ट तो कोड असाच आहे, फक्त ते स्लोवर केल्यावर काहीतरी गडबड होत आहे. आणि इथे दिसतंय लोडर दिसतं आणि मग आपला टेबल येतो. राईट. आता हे जे आपण केलं आहे असंच आपण सेव्ह बटनच्या क्लिकवर पण करू शकतो. राईट. आता रिसेट करायचं आहे. रिसेटवर अजून काय फंक्शनॅलिटी करायला पाहिजे? रिसेटवर फक्त आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट परत रिइनिशियलाइज करायचं आहे. सो रिसेटवर रिसेट, रिसेट बटनच्या क्लिकवर ऑन क्लिक रिसेट. ठीक आहे, या नावाचं फंक्शन क्रिएट करूया. रिसेटवर फक्त आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट रिइनिशियलाइज करायचा आहे. So इथे कॉन्स्टंट, फंक्शनचं नाव, ब्रॅकेट, एरो फंक्शन. इथे काय करायचं आहे, फक्त रिसेट करायचं आहे, म्हणजे ऑब्जेक्ट रिइनिशियलाइज करायचं. तर ही मेथड आणि या मेथडमध्ये काय करायचं, एम्प्टी ऑब्जेक्ट पूर्ण पाठवून द्यायचा, म्हणजे हा नथिंग बट ऑब्जेक्ट उचलायचा आणि हा पूर्ण इथे टाकून द्यायचा. दॅट्स इट. बघा आता, समजा लेट्स से मी डेटा फिल करतोय, आता मला नाही फिल करायचं आहे, रिसेटवर क्लिक केलं परत एम्प्टी झाला. किंवा लेट्स से एडिट केलं पण मला नाही अपडेट करायचं आहे, तर रिसेटवर क्लिक केलं परत बाहेर येऊन गेला, म्हणजे क्रिएट मोडमध्ये आला. राईट. जसं मी सेव्ह बटनच्या क्लिकवर म्हटलं, जसं लोडर टेबलसाठी दाखवलं ना, तसं सेम लोडर तुम्ही सेव्ह बटनच्या क्लिकवर पण दाखवू शकता. काय करायचं आहे, अजून एक व्हेरिएबल क्रिएट करायचं. याला काय म्हणूया, इज सेव्ह लोडर सेट मेथड. या व्हेरिएबलला आपल्या बटनवर यूज करायचं आहे, सेव्ह बटनवर. राईट. सो ही आपली बटन आहे. बटनच्या आतमध्ये इथे आपण तो अँकर आय टॅग वगैरे दाखवतो ना. बटनसाठी कुठे गेला, बूटस्ट्रॅप. हे बटनच्या आतमध्ये असं स्पॅन यूज करून, हा यूज करूया स्पॅन बटनच्या टेक्स्टच्या आतमध्ये. ओके, ह्या स्पॅनला आपल्याला डायनामिक करायचं आहे. एंटर मारतो मी, प्रॉपरली तो विजिबल होईल. हा स्पॅन केव्हा दाखवायचा आहे, कंडिशन वाईज. कंडिशन काय, समजा आपला हा व्हेरिएबल जो नवीन क्रिएट केला आपण, इज सेव्ह लोडर, हा ट्रू असेल तर आपल्याला स्पॅन दाखवायचा आहे. हा व्हेरिएबल ट्रू अँड आणि हे स्पॅन इथे टाकायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा सेव्ह बटन क्लिक करणार तेव्हा ह्या व्हेरिएबलला फक्त काय करायचं, ट्रू करायचं. तर या फंक्शनला सेव्ह बटनच्या क्लिकवर, म्हणजे इथे इथे ट्रू करूया. म्हणजे काय होणार, बटनवरचा तो स्पॅन दिसणं सुरू होईल आणि जसा रिस्पॉन्स आला तसं याला परत फॉल्स करून द्यायचा याच्या लाईनच्या नंतर. चेक करून बघूया हे पण. सो म्हणून जेव्हाही तुम्ही कंपोनंट क्रिएट करता तेव्हा ह्या गोष्टी करायच्या. आता हे बाय डिफॉल्ट दिसतच आहे, हे दिसणं हे करेक्ट आहे का, बाय डिफॉल्टच लोडर दिसतंय. हे का बरं दिसतंय बाय डिफॉल्ट, कारण की आपण जेव्हा व्हेरिएबल क्रिएट केला तेव्हा त्याला ट्रू दिलं, इथे फॉल्स द्यायचं. इथे ट्रू का बरं दिलं होतं, कारण कंपोनंट लोड झाल्या झाल्या आपल्याला लोडर दाखवायचं होतं.
पण बटनचा लोडर तसा नाही आहे ना, जोपर्यंत मी बटनवर क्लिक नाही करत तोपर्यंत लोडर नाही दिसला पाहिजे. सो बाय डिफॉल्ट या व्हेरिएबलला फॉल्स ठेवू. राईट. आता समजा मी सेव्ह वर क्लिक केलं, तो माझा लोडर दिसला. आता एरर आला तर वेगळी गोष्ट, पण लोडर दिसत आहे. आता मी क्लोज केलं, तो एरर अजून चालूच आहे. ओके, कारण आपण कॅच ब्लॉक एक्झिक्यूट नाही, ट्राय कॅच नाही टाकला इथे, त्यामुळे तो इथेच आहे. आता हे याच्यातच मी ट्राय कॅच सांगतो, म्हणजे ट्राय कॅच ज्यांना माहिती नाही त्यांनी बघा आता प्रॉपरली. आता समजा मी फॉर्ममध्ये काहीच व्हॅल्यू नाही टाकली, सो नेटवर्कमध्ये बघा काय रिस्पॉन्स येतो. आणि डायरेक्ट सेव्ह एम्प्लॉयवर क्लिक केलं, काय आलं 400, म्हणजे एरर आला एपीआय कडून की ह्या फील्ड रिक्वायर्ड आहे पण तुम्ही पाठवल्याच नाही. दिसतंय, एवढ्या फील्ड रिक्वायर्ड आहे पण तुम्ही पाठवल्याच नाही, त्याच्यामुळे एरर आला. सो एरर आला ना, तो कॅचच नाही झाला. सो त्यासाठी इथे आपण ट्राय कॅच टाकू शकतो. ओके, आणि आपला ट्राय कॅच म्हणजे काय, ट्राय मध्ये आपला असा कोड ठेवतो जो सक्सेसफुली रन झाला. पण या कोडमध्ये ट्रायमध्ये जो कोड लिहिला त्याच्यात काही जरी ब्रेक झाला ना, तर तो कॅच मध्ये येतो. सो आता हा जो आपला कोड आहे ना, हा पूर्ण उचलायचा आणि ट्रायच्या आतमध्ये टाकायचा. फॉर्मॅट करून घेऊया. ओके, ट्रायच्या आतमध्ये हा पूर्ण कोड टाकला. समजा एपीआय कॉलमध्ये एरर आला तर तो काय जातो, इथे जातो कॅचमध्ये, आणि इथे परत त्याला फॉल्स करून देऊया. इथे पण फॉल्स करायचं आणि तिथे पण. आणि अलर्टमध्ये एरर दाखवूया, जो एरर आला तो. इथे डिबगर लावतो मी, एरर कशात येतं ते बघूया. ठीक आहे, आता सेव्ह एम्प्लॉयची एपीआय रिलोड करून घेऊया. आता समजा मी डायरेक्ट सेव्ह एम्प्लॉयवर क्लिक केलं तर माझा तो कॅचमध्ये जायला पाहिजे. बघा कुठे आला, कॅचमध्ये. आणि एररमध्ये मेसेजमध्ये दिसत आहे रिक्वेस्ट फेल्ड विथ स्टेटस कोड 400, म्हणजे तुमचा जो एपीआय कॉल आहे ना तो फेल्ड झाला. त्याच्यात पण रिस्पॉन्समध्ये तुम्हाला ऍक्च्युअली एरर दिसेल. हे बघा, जो एरर आला ना तो. आता हे एवढं दाखवण्याची गरज नाही आहे, पण तुम्ही हे सिम्पली एरर डॉट मेसेज जरी दाखवलं किंवा एरर डॉट कोड म्हणजे बॅड रिक्वेस्ट, म्हणजे तुम्ही जो ऑब्जेक्ट पाठवला तो प्रॉपर नाही आहे तरी होतं. अलर्ट एरर डॉट बॅड रिक्वेस्ट, सॉरी कोड आहे फक्त, त्याच्यात आपल्याला बॅड रिक्वेस्ट येतं. चेक करूया आता. ठीक आहे, आता समजा सेव्ह एम्प्लॉयर क्लिक केलं मी, बघा लोडर दिसलं, एरर काय आला, बॅड रिक्वेस्ट. ओके केलं, परत लोडर हाईड झाला. का लोडर का बरं हाईड झाला, कारण इथे आपण परत त्या व्हेरिएबलला फॉल्स केलं. ओके, पण आता समजा मी प्रॉपर डेटा टाकला, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकू नका कोणीच, सगळं डमी टाकायचं, कारण एपीआय आपल्या ओपन आहेत. कोणीच डायरेक्ट आपला कॉन्टॅक्ट नंबर, नाव काहीच नाही टाकायचं, सगळं डमी टाकायचं. पण असं टाकायचं की लक्षात, आपण कोणता रेकॉर्ड क्रिएट केला ते लक्षात राहिलं पाहिजे, त्यासाठी फक्त प्रॉपर डेटा टाकायचं, पण स्वतःचं काहीच नाही टाकायचं. ठीक आहे, आता बघा कुठे जातो. आता प्रॉपरली डेटा टाकलाय मी. सो आता ट्राय कॅच मध्ये आपला ट्राय कॅच बरोबर इथे एक्झिक्यूट होणार. 68 ही लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर आता कॅचमध्ये नाही जाणार, कारण माझा एपीआय कॉल काय सक्सेस आहे. बघा एपीआय कॉल नंतर इथे झाला, तो आता कॅचमध्ये नाही जाणार. एम्प्लॉय क्रिएटेड, लोडर हा डाऊन दिला आणि जो रेकॉर्ड ऍड केला तो दिसला. जेव्हा तुम्ही एखाद्या पेज सोबत क्रड करता, एवढ्या सगळ्या गोष्टी करणं एक्सपेक्टेड आहे. टेबलवरती लोडर दाखवणं. आता याच्यात अजून एक गोष्ट बघा, प्रॉपरली लक्ष द्या नेटवर्क कॉलकडे. मी आता डिबगर बंद करतो. नेटवर्क कॉलकडे प्रॉपरली लक्ष द्या. आता ही सेव्ह बटन आहे, मी ह्या बटनला कितीदा क्लिक करू शकतो. जितक्यांदा क्लिक करेल तितक्यांदा माझा एपीआय हिट होईल. बघा, अच्छा सॉरी, आता आपला अलर्ट येऊन जातो. अलर्ट हाईड करूया. कुठे आहे अलर्ट आपला, सगळे अलर्ट मी हाईड करतो. डुप्लिकेट एपीआय कॉलचा सिनॅरिओ दाखवायचा आहे मला तुम्हाला. बघा जितक्यांदा क्लिक करतोय तितक्यांदा एपीआय कॉल होतोय. पण असं झालं पाहिजे का?
हे करेक्ट आहे का सांगा. आता बघा किती सारा रेकॉर्ड नाही होत आहे. आता कॉन्टॅक्ट नंबर, आता माझ्याकडे ऑलरेडी एपीआय साईडला व्हॅलिडेशन लागले की सेम कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही डबल टाकला तरी तो देणार नाही. सो हे जे झालं हे काय होतं म्हणजे मल्टिपल डुप्लिकेट आपले एपीआय कॉल झाले. याला पण आपण रोखू शकतो. कसं, आता आपली ही एपीआय कॉल सुरू आहे. एपीआय कॉल सुरू आहे हे कशावरून माहीत पडतं? एपीआय कॉल प्रोग्रेसमध्ये आहे हे कशावरून माहीत पडतं? या व्हेरिएबल पासून ना. बघा आपण एपीआय कॉल जसा सुरू झाला, हा फंक्शन जसा कॉल झाला या व्हेरिएबलला ट्रू करता आणि जसा एपीआय कॉल झाला त्यानंतरच त्याला फॉल्स करता. म्हणजे एपीआय कॉल सुरू आहे हे कशावरून माहीत पडतं? ह्या व्हेरिएबलच्या स्टेटवरनं. मग इथे पण आपण इफ स्टेटमेंट लावू शकतो की समजा एक एपीआय कॉल ऑलरेडी प्रोग्रेस आहे तर दुसरा एपीआय कॉल नाही झाला पाहिजे. ओके. सो इंटरव्ह्यूमध्ये नॉर्मली विचारतात की डुप्लिकेट एपीआय कॉल कसे थांबवाल. तर एखाद्या व्हेरिएबल करायचं, एपीआय कॉल झाल्यानंतर त्या व्हेरिएबलला ट्रू करायचं आणि एपीआय कॉलचा रिस्पॉन्स आल्यानंतरच त्याला फॉल्स करायचं. म्हणजे तो व्हेरिएबल समजा ट्रू आहे म्हणजे आपल्याला काय माहित पडेल की एपीआय कॉल प्रोग्रेसमध्ये आहे, म्हणजे दुसरा एपीआय कॉल करूच नाही द्यायचा. सो हाच एक व्हेरिएबल आपण त्या कंडिशनसाठी पण यूज करू शकतो. ओके. सो हे झालं आपलं एम्प्लॉईचं कंपोनंट. कोणाकडे फॉर्म असेल तर द्या बरं अटेंडन्सचा, लवकर द्या. ओके. सो आता हे आहे अटेंडन्सचं पेज. लेबल चेंज करून घेऊया. दिस विल बी अटेंडन्स लिस्ट आणि बाजूचा जो पॅनल असेल त्याला न्यू अटेंडन्स. आता नॉर्मली ऑफिसेसमध्ये काय असतं, पंचिंग मशीन असतं राईट. पंचिंग मशीन नथिंग बट डेटा डेटाबेसमध्येच, म्हणजे जेव्हा आपण आपला थंब प्रिंट करतो तिथे एक एपीआय हिट होते. नॉर्मली आता काही ऑफिसेसमध्ये आय कार्ड पण स्कॅन होतं, पण त्या स्कॅनवर सुद्धा एपीआय हिट होते आणि तो डेटा डेटाबेसमध्येच डंप होतो. ओके. तेच आपण आता जस्ट आपल्याला अप्लिकेशन करायची म्हणून आपण ते फॉर्म सोबत करतोय. ओके. सो न्यू अटेंडन्स झाला. आता समजा अटेंडन्सची जर तुम्ही एपीआय बघितली, आता एम्प्लॉयवाला साधं सिंपल होतं. आता ऍड अटेंडन्सचा ऑब्जेक्ट बघा. इथे काय आहे, अटेंडन्स आयडी माझी प्रायमरी की आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉय आयडी आहे. एम्प्लॉय आयडी काय माझी फॉरेन की, म्हणजे जो एम्प्लॉय आयडी जो एम्प्लॉय क्रिएट केलाय त्याची आयडी मला इथे पास करावं लागेल. त्यानंतर अटेंडन्स डेज, इन टाइम, आउट टाइम आणि फुल डे चेकबॉक्स राईट. सो हा एक दुसरा सिनेरिओ झाला जिथे तुमच्या ऑब्जेक्टमध्ये एक फॉरेन की आहे. अटेंडन्सच्या ऑब्जेक्टमध्ये फॉरेन की आहे, दॅट इज एम्प्लॉई आय डी. सो यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, एक एक्स्ट्रा एपीआय कॉल करावं लागतं. कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही अटेंडन्स क्रिएट करणार तेव्हा तुम्हाला एम्प्लॉय आय डी पाठवायची आहे ना. पण एम्प्लॉय आय डीशी लक्षात थोडी राहणार आहे. त्यामुळे आपण एम्प्लॉईचा ड्रॉपडाऊन दाखवतो आणि त्या ड्रॉपडाऊनमध्ये एम्प्लॉय आय डी आपण व्हॅल्यूला बाइंड करतो आणि दाखवताना नाव देतो. म्हणजे जो नाव सिलेक्ट करू त्याची एम्प्लॉय आय डी बरोबर आपल्या ऑब्जेक्टमध्ये असाइन होते. ओके. म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टमध्ये कुठेही अशी फॉरेन की असेल तर नेहमी बघायचं की ही फॉरेन की कोणत्या एपीआय पासून भेटते, तो एपीआय कॉल करायचा आणि त्याचा डेटा दाखवायचा आपल्या फॉर्ममध्ये. ओके. सो आता परत तेच प्रोसेस स्टार्ट करूया. व्हेरिएबल क्रिएशन, यूआय झाला आपला रेडी राईट. व्हेरिएबल क्रिएशन, आता इथे व्हेरिएबल 3 लागतील. लेट पहिलं अटेंडन्सचा डेटा, सो अटेंडन्स लिस्ट सेट अटेंडन्स लिस्ट यूज स्टेट राउंड ब्रॅकेट एमटीआर आहे. हा एक व्हेरिएबल झाला. त्यानंतर दुसरा व्हेरिएबल आणि दुसरा व्हेरिएबल असेल आपला अटेंडन्स ऑब्जेक्टचा. ठीक आहे. आता मी अजून जरा जास्त कॉपी पेस्ट करेल. एम्प्लॉई लिस्ट हा कशासाठी लागणार आहे आपल्याला, एम्प्लॉईचा डेटा होल्ड करण्यासाठी. हा दाखवायचा नाही, फक्त ड्रॉपडाऊन मध्ये बाइंड करायचा आहे. ओके. यूज स्टेट. आता इथे आपल्याला ऑब्जेक्ट बाइंड करायचा आहे. सो ऑब्जेक्ट आपल्या स्वॅगरवरती जायचं, ह्या प्रॉपर्टीज कॉपी करायच्या, पेस्ट करायच्या. फक्त आता हे जो बाय डिफॉल्ट काही डेटा येतो तो काढून टाकूया. ओके. अटेंडन्स आय डी, एम्प्लॉय आय डी, अटेंडन्स डेज, ऑर इन टाइम, आउट टाइम, ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आल्या. त्यानंतर आपण एपीआय कॉल केले, त्यानंतर फंक्शन्स लागतील. सो कॉन्स्टंट पहिला फंक्शन, आता तुम्ही अटेंडन्स लिस्ट चालली किंवा एम्प्लॉय लिस्ट चालली, डझंट मॅटर, कोणताही फंक्शन कॉल करू शकता. गेट, आता गेट ऑल एम्प्लॉयची मेथड आपण ऑलरेडी क्रिएट केली होती इथे राईट. सो जस्ट कॉपी पेस्ट दॅट. आता ही URL परत लागणार आहे. सो हा व्हेरिएबल कॉपी करा आणि इथे व्हेरिएबल टाकून ठेवून द्या. त्यानंतर आपल्याला गेट ऑल एम्प्लॉयची परत कॉल करायची. गेट ऑल एम्प्लॉय आपण इथे केला होता राईट.
सो ही मेथड परत कॉपी करायची, पेस्ट करायची इकडे. लोडर नाही आहे आपल्याकडे सध्या, तर लोडर काढून देऊया. सेट एम्प्लॉय लिस्ट, हे मेथड इकडे यूज करायची, राईट. आणि हा जसं हा लिहिला अटेंडन्स लिस्टचा, तसंच सॉरी हे एम्प्लॉयचं झालं, तसंच आपल्याला अटेंडन्स लिस्ट पण पाहिजे. सो गेट ऑल अटेंडन्स. म्हणजे ह्या पेजवर दोन का बरं गेट ऑल करतोय आपण? गेट ऑल अटेंडन्स मध्ये काय करतोय, ह्या एपीआय कडून जो डेटा येईल तो आपण टेबलमध्ये दाखवणार, आणि एम्प्लॉयचा डेटा जो येणार तो आपण ड्रॉपडाऊन मध्ये बाइंड करणार. ओके. सो इथे गेट ऑल अटेंडन्सचे एपीआयचं नाव, गेट ऑल अटेंडन्स, कॉपी, नाव जाणार इथे, अटेंडन्सच्या डेटामध्ये सेट करायचं. सोट अटेंडन्स लिस्ट इथे कॉल करायचं. ठीक आहे. गेट एपीआय कॉल झाले. या गेट एपीआय कॉलला आपल्याला यूज इफेक्ट मध्ये कॉल करायचं आहे. MTR आहे, राईट. एम्प्लॉय लिस्ट पण टाका. आता समोर मागे टाका, काही फरक नाही पडत. ओके. गेट ऑल अटेंडन्स, दोन आपण फंक्शन पेज लोडवर कॉल केले. ठीक आहे. त्यानंतर अजून एक मेथड लागेल आपल्याला सेव्ह साठी. सो इकडूनच आता कॉपी पेस्ट करून घ्या. सेव्ह एम्प्लॉयची जशी होती याला कॉपी करूया, पेस्ट करूया. आता ज्या अननेसेसरी गोष्टी होत्या, लोडर वगैरे आपण अजून क्रिएट नाही केलं, तर ते काढून टाकतो मी फक्त आता इथे क्रिएट एम्प्लॉयच्या जागी सेव्ह अटेंडन्स, ऍड अटेंडन्स, जे काही नाव आहे ते टाकायचं. पेस्ट. ठीक आहे. याला नाव देऊया सेव्ह अटेंडन्स. ठीक आहे. आणि इथे ऑब्जेक्ट कोणता पास करायचा? आपला अटेंडन्स ऑब्जेक्ट. हा कॉपी करायचा, इथे पास करायचा, राईट. अटेंडन्स क्रिएटेड, मेसेज चेंज केला. आणि गेट एम्प्लॉय लिस्ट करायचं आहे का? सेव्ह झाल्या, अटेंडन्स सेव्ह झाला तर गेट ऑल अटेंडन्स म्हणून इथे मेथड ही कॉल केली. आपले फंक्शन्स रेडी झाले. आता फक्त डेटा बाइंड करायचा आहे. जसं हे टी बॉडी होतं तसंच आता तिकडून टी बॉडी कॉपी करून घेऊया. टी बॉडी कॉपी, टी हेडच्या नंतर मी पेस्ट केला. एम्प्लॉय लिस्टवर फॉर लूप नाही फिरवायचा आपल्याला, फॉर लूप फिरवायचा अटेंडन्स लिस्टवर. सो अटेंडन्स लिस्ट डॉट मॅप. आता बघायचं की अटेंडन्सच्या लिस्टमध्ये एपीआय मध्ये काय काय डेटा येतोय. वेट ऑल अटेंडन्सला एक्झिक्यूट करून बघूया. राईट. एम्प्लॉयचं नाव येतंय, जे ज्या गोष्टी येतात त्या त्या दाखवूया. एम्प्लॉय नेम, कॉन्टॅक्ट नंबर झाला. त्यानंतर अटेंडन्सची डेट, त्यानंतर इन टाइम. आयडी कुठेच नाही दाखवायचं. विदर इट कॅन बी एम्प्लॉय आयडी, काहीच नाही. आयडी कुठेच नाही दाखवायचं. फुल डे, हाफ टाइम आणि फुल डे वाला. पण फुल डे मध्ये काय येते? ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू. आणि ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू डायरेक्टली प्रिंट होत नाही, तर त्यासाठी टर्नरी ऑपरेटर. समजा व्हॅल्यू ट्रू आहे तर फुल डे लिहूया, अदरवाईज हाफ डे. ओके. इथे आपल्याला एडिट आणि डिलीट साठी काय पाठवावं लागेल? अटेंडन्स आयडी. म्हणून इथून कुठे गेलं? अटेंडन्स आयडी ही प्रॉपर्टी पाठवणार आहोत. कॉपी पेस्ट केलं होतं म्हणून तिथे एम्प्लॉय आयडी होतं. कॉपी पेस्ट करताना ते थोडं लक्षात ठेवायचं, ज्या ज्या गोष्टी तिकडच्या होत्या त्या रिप्लेस करून टाकायच्या. सेव्ह ऑल करूया, चेक करूया अटेंडन्स दिसते की नाही. अटेंडन्स डॉट युअर एक्झॉस इज नॉट डिफाईन. वरती इम्पोर्ट लागणार एक्झॉसचं ते टाकून देऊया. आणि काय म्हणतो? ऑन एडिट. ओके. हे दोन फंक्शन नाही क्रिएट केले आपण ना, सध्या मी काढून टाकतो. तरी एक्झॉस इज नॉट डिफाईन का बरं म्हणतोय? सेव्ह काय झालं का? ठीक आहे. बघा अटेंडन्सचा डेटा आला, 7 रेकॉर्ड टाकले कोणीतरी. ओके. सो अटेंडन्सचा डेटा दिसला. आता आपण हे लेबल नाही चेंज केले, राईट. लेबल चेंज करून घेऊया. एम्प्लॉय नेम, कॉन्टॅक्ट नंबर, मग अटेंडन्स डेट,
इन टाइम, आउट टाइम आणि इज फुल डे असं काहीतरी ठेवूया. ओके, प्रॉपरली कॉलमचे नेम आले आणि त्या कॉलमच्या नेम खाली प्रॉपरली बरोबर तो डेटा आला. राईट. हे आता जो एम्प्लॉयचा रेकॉर्ड आला होता ना तो आपल्याला इथे बाइंड करायचा आहे सेव्हच्या वेळेस. सो एम्प्लॉय लिस्ट, याचं काम झालं आपलं. इथे फक्त आपल्याला ऑप्शन्स डायनॅमिक करायचे होते. कर्ली ब्रॅकेट एम्प्लॉय लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट आयटम एरो फंक्शन. आपल्याला काय करायचं होतं, ऑप्शन क्रिएट करायचं होतं. व्हॅल्यूला काय बाइंड करायचं, आता आयटम मध्ये काय येत आहे, एम्प्लॉय आय डी येत आहे. सो आयटम डॉट empid आणि दाखवताना काय दाखवायचं, एम्प्लॉयचं नेम आयटम डॉट emp नेम. सेव्ह करूया. आता आपल्याकडे ऑप्शन्स डायनामिक आले पाहिजे. ते काय झालं, एरर आहे. चेक एच, कुठे एरर येतो, 86 लाईन नंबर. रिटर्न नाही लिहिलं त्याच्यामुळे आहे का. रिटर्न राऊंड ब्रॅकेट आणि हा कोड आपल्या याच्या आतमध्ये टाकूया. ठीक आहे, आला डेटा. इथे समजा तुम्ही इन्स्पेक्ट केलं तर आपण व्हॅल्यू काय केलं, व्हॅल्यू जे एम्प्लॉय आय डी आहे ती व्हॅल्यूला बाइंड केली आणि नाव दाखवलं. म्हणजे आता तुम्ही जेव्हा रेकॉर्ड सिलेक्ट करणार तर काय होणार, ऑब्जेक्टमध्ये एम्प्लॉयची आय डी जाणार. म्हणजे आपल्या ऑब्जेक्टमध्ये बरोबर डेटा सेव्ह होणार. राईट. सो आता ही जी आपली फॉर्म चेंजची मेथड होती ही ॲज इट इज कॉपी पेस्ट करूया. फॉर्म चेंजची मेथड कॉपी पेस्ट करूया. ऑब्जेक्ट फक्त कोणता चेंज करायचा आहे, मेथड सेट अटेंडन्स ऑब्जेक्ट. आणि हा फंक्शन आता प्रत्येक आपल्या एलिमेंटवर कॉल करायचा. इकडे जसा कॉल केला होता तसाच सेम व्हॅल्यू पण लागेल आणि प्रॉपर्टी पण लागेल. सो मी हे दोन्ही कॉपी केलं ड्रॉपडाऊनवर. आता आपल्या मेथडचं नाव काय आहे ते चेंज फॉर्म व्हॅल्यू तर तसंच होतं, फक्त इथे एम्प्लॉय आय डी बाइंड करायचं आपल्याला. इथे पण एम्प्लॉय आय डी, डेट, टाइम, आउट टाइम, चेकबॉक्स. ठीक आहे. सो चेकबॉक्ससाठी फक्त एक वेगळी गोष्ट करावी लागते, कारण चेकबॉक्सची व्हॅल्यू भेटताना आपल्याला असं जर इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू केलं ना तर ते ऑन म्हणून भेटतं, पण आपल्याला ट्रू फॉल्स व्हॅल्यू पाठवायची तर त्यासाठी फक्त एक वेगळी मेथड बनवावं लागते. सो हे सध्या असू द्या चेकबॉक्सचं. पहिले इथली व्हॅल्यू चेंज करून घेऊया. अटेंडन्स डेट, इथे अटेंडन्स डेट जाणार, इथे पण अटेंडन्स डेट, इन टाइम, इथे पण इन टाइम, आउट टाइम, आउट टाइम. त्यानंतर आता फक्त एक मेथड बनवायची आहे जी आपल्या चेकबॉक्ससाठी असेल. आता चेकबॉक्ससाठी ही ऑन चेंज आणि इव्हेंट जसंच्या तसं काम नाही करत, कारण इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू चेकबॉक्स सोबत ऑन म्हणून असं देतं, पण आपल्याला ट्रू फॉल्स व्हॅल्यू पाहिजे असते. म्हणून एक एक्स्ट्रा मेथड बनवतो चेकबॉक्ससाठी. चेंज चेकबॉक्स व्हॅल्यू. इथे काय करायला लागतं, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट चेक्ड. मग इथे आपल्याला ट्रू किंवा फॉल्स भेटतं. इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यूमध्ये चेकबॉक्सच्या केसमध्ये ऑन म्हणून भेटतं, ओएन असं लिहून येतं. पण आपल्याला ट्रू फॉल्स व्हॅल्यू पाठवायची आणि ते की या फंक्शनला की नाही पाठवायचं, फक्त डायरेक्टली इज फुल डे. इथे डायनॅमिकच्या जागी या प्रॉपर्टीला चेंज करायचं आहे. म्हणून इव्हेंट डॉट टार्गेट डॉट चेक्ड.
आणि हा फंक्शन मग आपल्याला चेकबॉक्सच्या चेंजवर कॉल करायचा आहे. ऑन चेंज याला फक्त इव्हेंट पास करूया आणि व्हॅल्यूमध्ये इव्हेंट डॉट टेक व्हॅल्यूमध्ये असं न व्हॅल्यू न बाइंड करता आपल्याला चेक ही प्रॉपर्टी बाइंड करावी लागते, कारण चेकबॉक्स चेक झाला पाहिजे. इज इक्वल टू मग आपला एम्प्लॉय ऑब्जेक्ट डॉट इज फुल डे वाली प्रॉपर्टी लाईक दॅट. आणि सेव्हच्या बटनच्या क्लिकवर आपण आता एपीआय कॉल करून घेऊया. ऑन क्लिक सेव्ह अटेंडन्स, जे नाव दिलं ते यूज करूया. सेव्ह अटेंडन्स कॉपी पेस्ट. ठीक आहे. आता सेव्ह अटेंडन्सवर डिबगर लावून दाखवतो मी ॲक्च्युअली जो डिबग आपण ड्रॉपडाऊनला डेटा बाइंड केला त्याचा पर्पज काय होता. एम्प्लॉय ऑब्जेक्ट कुठे यूज केला आपण? अरे यार, हे चेंज करायचं राहिलं का? एम्प्लॉय ऑब्जेक्टच्या जागी आपल्याला काय बाइंड करायचं आहे? अटेंडन्स ऑब्जेक्ट. सो अटेंडन्स ऑब्जेक्ट डॉट रिप्लेस ऑल. ठीक आहे. कुठे राहिला जो एम्प्लॉय ऑब्जेक्ट? ठीक आहे. आता बघूया आपला प्रॉपरली डेटा कसा सेव्ह होतोय. डिबगर लावलाय. सेव्ह एम्प्लॉय क्लिक करताना मी विकी क्लिक केला, डेट सिलेक्ट केली, लेट से 14, इन टाइम सिलेक्ट केला, आउट टाइम सिलेक्ट केला, फुल डेला अनचेक करतो. सेव्ह डेटाच्या क्लिकवर आपला एपीआय फंक्शन कॉल होईल. आता फंक्शनमध्ये बघा, अटेंडन्स ऑब्जेक्टमध्ये एम्प्लॉय आय डीमध्ये आय डी सेट झाली, राईट. आता तुम्ही जर समजा हा असा ड्रॉपडाऊन नसता घेतला, तुम्ही समजा टेक्स्ट बॉक्स घेतला असता एम्प्लॉय आयडीसाठी, तुम्हाला किती एम्प्लॉय आयडीच्या आयडी अशा लक्षात राहिल्या असत्या आणि कशा लक्षात ठेवल्या असत्या? म्हणून हा ड्रॉपडाऊन बाइंड करायचा नावाचा. म्हणजे तुम्ही नाव सिलेक्ट केलं, पण ऑब्जेक्टमध्ये काय जाणार? जो नाव सिलेक्ट केलं त्याची बरोबर आयडी जाते. ओके. एम्प्लॉय आपली अटेंडन्स आयडी तर हे होतं प्रायमरी की. कंटिन्यू अटेंडन्स क्रिएटेड. बघा विकीचा रेकॉर्ड आला इथे. समजलं? सो हा एक वेगळा सिनेरिओ होता की जेव्हा तुमच्या ऑब्जेक्टमध्ये प्रायमरी की दुसरी काहीतरी असेल तेव्हा काय करायचं, तर एपीआय कॉल करून घ्यायचं की एम्प्लॉय आयडी एम्प्लॉय पासून येत आहे. सो आता जसं अटेंडन्स आहे ना, तसंच ॲडव्हान्समध्ये पण बघा, ॲडव्हान्समध्ये सुद्धा एम्प्लॉय आयडी आहे, म्हणजे इथे सुद्धा एम्प्लॉयचा ड्रॉपडाऊन दाखवायचा. ॲड लिव्हमध्ये सुद्धा एम्प्लॉयची आयडी आहे, म्हणजे कोणत्या एम्प्लॉयची लिव्ह ॲड करतायत ते. त्यानंतर सॅलरीमध्ये सुद्धा तसंच, कोणत्या एम्प्लॉयची सॅलरी करतो. म्हणजे प्रत्येक, फक्त एम्प्लॉय कंपोनंट साधा होता, त्याच्यानंतरच्या प्रत्येक कंपोनंटमध्ये एम्प्लॉय आयडी. म्हणजे हे सगळे पेजेस असे होते की ते एम्प्लॉयवर डिपेंड होते की कोणत्या एम्प्लॉयचा रेकॉर्ड मेंटेन करतोय. म्हणून ऑब्व्हियसली आपल्याला एम्प्लॉय आयडी प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये आहे, म्हणून आपल्याला प्रत्येक पेजमध्ये एम्प्लॉयचा डेटा परत परत बोलवायचा आहे आणि तो डेटा फॉर्ममध्ये आपल्याला ड्रॉपडाऊनमध्ये दाखवायचा आहे. सो हा सेम कोड आता कॉपी पेस्ट करत जायचं आणि फक्त काही URL चेंज होते, ऑब्जेक्ट चेंज होते, जसं मी आता तुमच्या समोर केलं तसं, राईट. सो जसं 21 बॅच तुम्ही 3 दिवस झाले हा प्रोजेक्ट करताय, राईट. प्रत्येक दिवशी एक एक कंपोनंट संपत आहे तुमचा. हे फक्त ठीक आहे, अटेंडन्सच्या वेळेस एम्प्लॉय आयडीचं कसं करायचं हे नवीन होतं, पण आता तरी आजच्या आज तरी तुमचं किंवा उद्यापर्यंत तरी तुमचं बाकीचं होऊ शकतं पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट. सो काही आयडिया आली की कसं करायचं? आता पूर्ण कंपोनंट क्रिएट करण्यात काही अर्थ नाही आहे, हे सेम आहे, कॉपी पेस्टच करतो मी तुमच्यासोबत. ऑब्जेक्ट चेंज करतो, URL चेंज करतो, राईट. हेच सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे बाकी कंपोनंट सोबत. क्लिअर आहे?